हॅलो डिअर स्टुडंट्स, कमिंग बॅक टू द कोडिंग पार्ट ऑफ जावास्क्रिप्ट. ठीक आहे, ऑलरेडी आपण जावास्क्रिप्ट हा चॅप्टरचा वन शॉट लेक्चर, रॅपिड रिव्हिजन, जावास्क्रिप्टचा थिअरी पूर्ण कंप्लीट केलंय. नाव इट्स द टाइम टू डिस्कस अबाउट कोडिंग. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे कोडिंग हा तुमचा लास्ट क्वेश्चन असतो आयटीच्या ऑनलाईन एक्झाम मध्ये. आणि कोडिंगमध्ये एक कोड तुम्हाला HTML चा कंपल्सरी अटेम्प्ट करायचा असतो, बरोबर. आणि एक कोड तुम्हाला कंपल्सरी जावास्क्रिप्टचा अटेम्प्ट करायचा असतो. भरपूर मुलांना असं वाटतं की नाही, आम्ही दोन्ही कोड नाही HTMLच करू, आम्हाला जावास्क्रिप्ट करायचंच नाही. अरे तुम्हाला ऑप्शन दिलेलंच नाहीये. तर तुम्हाला एक क्वेश्चन कंपल्सरी HTML मधून अटेम्प्ट करायचा असतो आणि एक क्वेश्चन कंपल्सरी जावास्क्रिप्ट मधून अटेम्प्ट करायचा असतो. इथं तुम्हाला भेटतात 5 मार्क्स फॉर HTML कोड अँड 5 मार्क्स फॉर द जावास्क्रिप्ट कोड. सो टोटल कोडिंग तुमच्या एक्झाम मध्ये विचारतात फॉर 10 मार्क्स, विच इज द लास्ट क्वेश्चन. तर HTML कोडिंग वरती HTML चे सगळे PYQs आपण ऑलरेडी कंप्लीट केले. HTMLचं वन शॉट लेक्चर, HTMLचा PYQ, HTMLचं रॅपिड रिव्हिजन. नाव इन दिस व्हिडिओ वी विल बी ओनली डिस्कसिंग अबाउट द जावास्क्रिप्ट कोड. तर जावास्क्रिप्ट कोडिंग हा थोडा कॉम्प्लिकेटेड आहे बरं का. मी लेक्चरच्या स्टार्टिंगलाच सांगतो, स्टार्ट पासून एंड पर्यंत जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला आणि सगळे कोडिंग व्यवस्थित तुम्ही स्वतः समजून घेतलं तर तुम्हाला हे 5 मार्क्स स्कोर करता येणार. नाहीतर हा सगळ्यात, मला तर वाटतं आयटी पेपरमध्ये सगळ्यात मोठा चॅलेंजिंग हाच असतो. हा सगळ्यात मोठा चॅलेंजिंग पार्ट हा असतो 5 मार्क्स. जावास्क्रिप्टचे कोडिंग मध्ये 5 मार्क्स हा सगळ्यात मोठा चॅलेंज असतो. मॅक्झिमम मुलं ना आयटी मध्ये 90+ स्कोर करतात, 95 पर्यंत स्कोर करतात. पण जो स्टुडंट 100 स्कोर करतो, 100, त्याचा हाच खूप परफेक्ट असतो. ज्या स्टुडंट्सला 100 स्कोर करत असतो ना, तर त्यांचं जावास्क्रिप्ट कोडिंग एकदम स्ट्रॉंग असलं पाहिजे. ठीक आहे, तर हे बघा, आयटी मध्ये तुम्ही आरामात 100 आउट ऑफ 100 पण स्कोर करू शकता. एवढं काही डिफिकल्ट नाहीये. फक्त तुम्ही सगळे व्हिडिओज बघा व्यवस्थित, सगळे PYQs बघा. लाईक सगळं PYQच ऍक्च्युअली तुमचा पूर्ण खेळ आहे. ठीक आहे, तर नवीन आयटीच्या एक्झाम मध्ये नवीन क्वेश्चन असं काही विचारणार नाहीये. चलो, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट स्टार्ट द जावास्क्रिप्ट कोडिंग. पण एक छोटंसं लाईक तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जावास्क्रिप्ट कोडिंग वरती डायरेक्टली जम्प करू नका. आधी जावास्क्रिप्टचा लेक्चर बघा. ठीक आहे, जावास्क्रिप्टचा आधी तुमचं लेक्चर क्लिअर ठेवा, जावास्क्रिप्टचा थिअरी क्लिअर ठेवा आधी. ठीक आहे, जावास्क्रिप्टचा थिअरी क्लिअर ठेवा आणि जावास्क्रिप्टचा थिअरी क्लिअर असेल तर आपण कोडिंग कडे स्टार्ट करू शकतो. ठीक आहे, चलो, सो लेट स्टार्ट द फर्स्ट कोड. आता एक काम करतो मी, डायरेक्ट जर कोडिंग सुरू केलं ना तर काही स्टुडंट्सला तो डिफिकल्ट जाऊ शकतो. तर आपण एक काम करू, आधी एक छोटस कोड जावास्क्रिप्टने कोडिंग करून बघू. हा एक कोड आपला जावास्क्रिप्टने कोडिंग झाला आणि तुम्हाला हा एक कोड आधी समजलं तर तुम्ही लाईक पुढचे कोडिंग इझिली समजून घेऊ शकता. ठीक आहे, हे बघा, जावास्क्रिप्टचा जो कोड असतो ना, नीट लक्ष द्या. जावास्क्रिप्टचा जो कोड असतो तो 2 टाईप मध्ये असतात. एक असतं आपलं बेसिक कोडिंग, एक काय असतो आपला बेसिक कोडिंग. ठीक आहे, आणि दुसरा टाईप असतो इव्हेंट ड्रिव्हन कोड. काय असतो? इव्हेंट ड्रिव्हन कोडिंग. मोस्टली मॅक्झिमम टाइम इव्हेंट ड्रिव्हन कोडच विचारतात. इव्हेंट ड्रिव्हन कोडच विचारतात. खूप खूप रेअर चान्स असतो की बेसिक कोडिंग विचारायचे. मी तुम्हाला आता PYQ दाखवतो पुढे. ठीक आहे, तुम्ही जर PYQ बघितलं तर तुम्ही बघू शकता, दिसतं तुम्हाला इव्हेंट ड्रिव्हन हा शब्द नीट लक्षात ठेवा, इव्हेंट ड्रिव्हन. ठीक आहे, नेक्स्ट PYQ बघा, तुम्हाला नेक्स्ट PYQ दाखवतो. हे बघा, इव्हेंट ड्रिव्हन. नेक्स्ट PYQ मध्ये पण इव्हेंट ड्रिव्हन कोड लिहिले. ठीक आहे, यू कॅन सी द नेक्स्ट PYQ, इव्हेंट ड्रिव्हन. सगळीकडे इव्हेंट ड्रिव्हनच लिहिलंय. ठीक आहे, नेक्स्ट PYQ. हा PYQ बघा, तिथं जावास्क्रिप्ट कोड राईट इन जावा इव्हेंट ड्रिव्हन जावास्क्रिप्ट प्रोग्राम असं क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, नेक्स्ट PYQ जर तुम्ही बघितलं, इव्हेंट ड्रिव्हन. हे बघा, मोस्टली PYQ मध्ये सगळेच PYQ इव्हेंट ड्रिव्हनच विचारतात. कधी कधी बेसिक कोडिंग पण विचारतात. कधी कधी जर एक्झाम क्वेश्चन मध्ये जर इव्हेंट ड्रिव्हन मेन्शन असेल तर तुम्ही बेसिक कोडिंग पण करू शकता. आणि समजा क्वेश्चन मध्ये लिहिलं असेल इव्हेंट ड्रिव्हन, तर तुम्हाला इव्हेंट ड्रिव्हनच कोड करायचंय. आता हे असतं काय बरं इव्हेंट ड्रिव्हन कोड? सगळं सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, चलो, तर हे समजलं का तुम्हाला? 2 टाईपचे कोडिंग असतात, एक असतो इव्हेंट ड्रिव्हन आणि एक असतो बेसिक कोडिंग. ठीक आहे, आपण ना एक क्वेश्चन घेऊ, राईट अ जावास्क्रिप्ट कोड टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल. कोणता क्वेश्चन घेऊ? टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल. कोणता क्वेश्चन घेऊ? राईट अ जावास्क्रिप्ट कोड टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल. आपण एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करू. आपण इनपुट देणार रेडियस आणि आपल्याला आउटपुट काय भेटणार? एरिया ऑफ सर्कल. पण हा वाला कोड आहे ना, आपण बेसिक मेथडनी करू. कोणत्या मेथडनी करू? बेसिक मेथड. जो तुम्ही 11th मध्ये शिकतो ना त्याला आपण म्हणतो बेसिक मेथड. आणि जे 12th मध्ये आपण प्रोग्रामिंग करतो ना त्याला आपण म्हणतो इव्हेंट ड्रिव्हन मेथड. लक्षात ठेवा. ठीक आहे, तर बेसिक मेथडनी कोडिंग करण्यासाठी आपण काय करतो? ठीक आहे, जावास्क्रिप्ट सगळ्यांना माहिती आहे. जावास्क्रिप्ट मोस्टली यूज फॉर क्रिएटिंग डायनामिक वेबसाईट्स. आपल्याला जर डायनामिक वेब पेजेस बनवायचं असेल तर आपण काय वापरतो? जावास्क्रिप्ट वापरतो.
आणि जावास्क्रिप्टचा अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट काय, जावास्क्रिप्ट इज एम्बेडेड इनसाइड HTML. म्हणजे आपल्या HTMLच्या आतमध्येच आपण जावास्क्रिप्टला एम्बेड करतो, माहिती ना सगळ्यांना. ठीक आहे. सो सगळ्यात आधी आपण काय लिहिणार, बेसिक टॅग्स, डॉक टाईप HTML. काय लिहिणार आधी, डॉक टाईप HTML. ठीक आहे. डॉक टाईप HTML म्हणजे काय, आपण कम्प्युटरला सांगतोय की दॅट वी आर अबाउट टू स्टार्ट द HTML5. सो डॉक टाईप म्हणजे डॉक्युमेंट टाईप HTML. जिथं कुठं तुम्ही हा शब्द वापरता डॉक टाईप HTML, तुमचा कम्प्युटर समजून जातो की युजर इज गोइंग टू परफॉर्म द HTML5 कोड. ठीक आहे. तर आपण आधी HTML चा बेसिक कोडिंग करू, मग त्याच्यानंतर बॉडी टॅग मध्ये आपण स्क्रिप्ट टॅग ऍड करतो आणि जावास्क्रिप्ट सुरू करतोय. तर तुम्हाला माहितीच आहे, बरोबर. चलो सांगा, सगळ्यात पहिलं टॅग काय असतो, HTML टॅग. HTML टॅग नंतर नेक्स्ट टॅग इज युअर हेड टॅग. हेड टॅग नंतर काय असतो आपल्याकडे, टायटल टॅग. सो टायटल मध्ये तुम्ही काहीतरी टायटल देऊ शकता, जसं की एरिया ऑफ सर्कल देऊ शकता. सिम्पली मी आता एरिया देतो, माझ्याकडे जास्त स्पेस नाहीये, सो मी सिम्पली एरिया देतो. तुम्ही एरिया ऑफ सर्कल असं पूर्ण लिहू शकता टायटल. टायटल क्लोज करा, स्लॅश म्हणजे क्लोजिंग ऑफ टॅग. टायटल क्लोज झाल्यानंतर आपला हेड टॅग क्लोज होतो. हे आपण 11th स्टँडर्ड पासून लर्न करतो नाही का. मग त्याच्यानंतर बॉडी टॅग ओपन होतो. काय होतो, बॉडी टॅग ओपन होतो. हितपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल, बरोबर. आता बॉडी टॅग ओपन झाल्यानंतर आपण ओपन करतो स्क्रिप्ट टॅग. कोणता टॅग, स्क्रिप्ट टॅग. जिथं स्क्रिप्ट टॅग ओपन होतो तिथं आपलं जावास्क्रिप्ट सुरू होतो. जिथं स्क्रिप्ट टॅग ओपन होतो तिथून आपलं जावास्क्रिप्ट सुरू होतो. आता इथून आपलं जावास्क्रिप्ट सुरू होणार आहे. म्हणजे आपलं कम्प्युटर जसं जसं कोड रीड करतो त्याला आधी HTML दिसणार, बरोबर. मग त्याला दिसणार जावास्क्रिप्ट. आणि नेहमी लक्षात ठेवा, जावास्क्रिप्ट इज एम्बेडेड इनसाइड HTML. HTMLच्या आतमध्येच आपण जावास्क्रिप्टची कोडिंग करतो. ठीक आहे. स्क्रिप्ट टॅग इज यूज टू स्टार्ट द जावास्क्रिप्ट अँड क्लोजिंग ऑफ स्क्रिप्ट टॅग इज यूज टू एंड द जावास्क्रिप्ट. ठीक आहे. सो स्क्रिप्ट टॅग आपण ओपन करतो. ठीक आहे. आता आपल्याला करायचं काय, आपल्याला एरिया ऑफ सर्कल फाइंड करायचं आहे. पण एरिया ऑफ सर्कल फाइंड करण्यासाठी आपल्याला रेडियस लागेल. अरे रेडियस लागेल ना, विदाउट रेडियस हाऊ कॅन वी फाइंड द एरिया ऑफ सर्कल, बरोबर. तर मला रेडियसला इनपुट करावं लागेल आणि रेडियस मला सांगणार कोण, युजर, राईट. मला युजरकडनं रेडियस घ्यायचंय आणि मी युजरकडनं रेडियस घेणार आणि मी एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करून सांगणार. आणि सगळ्यांना माहिती आहे हाऊ टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ सर्कल, पाय आर स्क्वेअर म्हणजे 3.14 इंटू आर. सो मुद्दा एवढाच आहे की मला आर पाहिजे आणि आर सांगणार कोण, युजर. सो युजरकडनं आपण आर घेऊ. चलो. सो आता नेक्स्ट स्क्रिप्ट टॅग ओपन केला. स्क्रिप्ट टॅग ओपन केल्यानंतर आपण इथं वापरतो VAR, कीवर्ड कॉल्ड ॲज VAR. जिथं आपण VAR हा शब्द वापरतो याचा अर्थ असतो व्हेरिएबल्स. माहिती आहे ना व्हेरिएबल्स काय असतात, बरोबर. ज्यांना माहित नाही त्यांनी पण ऐकून घ्या. व्हेरिएबल्स इन जावास्क्रिप्ट आर यूज टू स्टोअर द व्हॅल्यूज. आता आपल्याला काहीतरी व्हॅल्यू इनपुट करायचं ना, ते इनपुट व्हॅल्यूला कुठेतरी स्टोअर पण करावं लागतं, बरोबर. ते इनपुट व्हॅल्यूला स्टोअर करण्यासाठी आपण एक कन्सेप्ट वापरतो प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये आणि त्या कन्सेप्टला आपण म्हणतो व्हेरिएबल्स. तर व्हेरिएबल्सच्या आतमध्ये आपण व्हॅल्यूला स्टोअर करून ठेवू शकतो. जसं आपल्या घरी डब्बे असतात, तर डब्यांमध्ये आपण काहीतरी टाकून ठेवतो. घरी तुम्ही किचन मध्ये बघितलं असेल, यू हॅव लॉट ऑफ वेसल्स, राईट. असे भरपूर आपल्याकडे किचनमध्ये आपल्याकडे भरपूर कंटेनर्स असतात, बरोबर. तर ते कंटेनर्स मध्ये आपण काहीतरी फूड आयटम स्टोअर करून ठेवतो. तसं जावास्क्रिप्ट मध्ये व्हेरिएबल्स असतात ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूला स्टोअर करून ठेवू शकतो. आणि मला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस मी त्या व्हेरिएबलच्या आतमधले व्हॅल्यूजला यूज करू शकतो. समजलं का. म्हणजे हा एक असा कंटेनर आहे ज्याच्यामध्ये मी व्हॅल्यू टाकून ठेवू शकतो आणि मला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस मी त्या व्हॅल्यूजला यूज पण करू शकतो. दॅट इज कॉल्ड एज व्हेरिएबल्स. ठीक आहे. आता मला किती व्हेरिएबल लागेल बरं, मला 2 व्हेरिएबल लागेल. का बरं, कारण एक व्हेरिएबल मध्ये असेल माझा रेडियस आणि दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये असेल माझा एरिया ऑफ सर्कल. आणि जावास्क्रिप्ट मध्ये प्रत्येक लाईन नंतर सेमिकोलन येतो. सेमिकोलन इंडिकेट्स एंड ऑफ स्टेटमेंट. आता आर सांगणार कोण, मी सांगणार आहे का, तुम्ही सांगणार आहे का, नाही. आर युजरकडनं घ्यायचंय. जो व्यक्ती कोडला रन करणार आहे त्या व्यक्तीकडनं आपल्याला आर घ्यायचंय. सो आर हे मला पाहिजे युजरकडनं. ठीक आहे. सो आर आपण इथं काय सांगू शकतो, आपल्याकडे एक भरपूर फंक्शन्स असतात. आता व्हॅल्यूजला इनपुट करण्यासाठी आपल्याकडे भरपूर फंक्शन्स असतात. जसं की प्रॉम्प्ट एक फंक्शन झालं. ठीक आहे. प्रॉम्प्ट म्हणजे आपल्यासमोर एक बॉक्स येणार. प्रॉम्प्ट म्हणजे काय असतो, आपल्यासमोर एक बॉक्स येणार आणि त्या बॉक्समध्ये आपण व्हॅल्यूला पुट करू शकतो. आपण इथं सांगू एंटर रेडियस. काय सांगू इथं, एंटर रेडियस. किंवा तुम्ही इथं पार्स इंट पण देऊ शकता, बरं का. म्हणजे फक्त इंटीजर व्हॅल्यूज ऍक्सेप्ट होणार. ठीक आहे. आर इज इक्वल टू प्रॉम्प्ट एंटर रेडियस. आता आउटपुट स्क्रीनवरती तुम्ही या कोडला रन केलं ना, असं एक बॉक्स डिस्प्ले होतो. 11thच्या प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही बघितलं असेल ना, इथं क्वेश्चन असतो एंटर रेडियस आणि याच्यासमोर एक बॉक्स असतो. या बॉक्समध्ये आपण रेडियस एंटर करतो. आता तुम्ही इथं जे काही नंबर एंटर करता आउटपुट स्क्रीनवरती ते कुठं जाऊन स्टोअर होणार, आर मध्ये. येस. सो व्हॉट एव्हर वी आर गोइंग टू एंटर
in the prompt box. Prompt is a inbuilt function of JavaScript which is used to accept the input from the user. ठीक आहे. आठवतं विंडो ऑब्जेक्ट, हा रॅपिड रिव्हिजन लेक्चर आठवतं का? विंडो ऑब्जेक्ट मध्ये आपण हा बघितला होता ना प्रॉम्प्ट. सो प्रॉम्प्ट इज अन विंडो ऑब्जेक्ट. ठीक आहे. सो एंटर रेडियस. सो ठीक आहे, युजरने एंटर केला 10. सो तो 10 कुठे जाऊन स्टोर होणार? आर मध्ये स्टोर होणार. ठीक आहे. चलो आता मग आपण एरिया कॅल्क्युलेट करू. एरिया काय असतो रे? 3.14 इंटू आर इंटू आर. हा असतो ना आपला रेडियस, म्हणजे एरियाचा फॉर्म्युला. हा कॅल्क्युलेशन होणार 3.14 इंटू आर इंटू आर. हे पूर्ण कॅल्क्युलेशन होणार. हे तर जे काही व्हॅल्यू आपण देऊ ते व्हॅल्यू इथून इथे येणार. हा पूर्ण कॅल्क्युलेशन होणार. हा पूर्ण कॅल्क्युलेशन झाल्यानंतर रिझल्ट जे काय असेल तो रिझल्ट स्टोर होणार ए मध्ये. रिझल्टला पण आपल्याला एका नवीन व्हेरिएबल मध्ये स्टोर करावं लागेल ना. सो रिझल्ट विल बी स्टोर्ड इन व्हेरिएबल ए. म्हणून आपण दोन व्हेरिएबल वापरला, एक इनपुटसाठी आणि आउटपुटसाठी. झालं, आपला आन्सर भेटलं. पण आपला आन्सर कोणाकडे? आपला आन्सर कम्प्युटरकडे. त्या आन्सरला आउटपुट स्क्रीनवरती प्रिंट करायचं. तर मला काय करावं लागेल? आपल्याला जावास्क्रिप्ट मध्ये काही जरी प्रिंट करायचं असेल ना, आपण वापरतो डॉक्युमेंट डॉट राईट. काय वापरतो? डॉक्युमेंट डॉट राईट. सो डॉक्युमेंट डॉट राईट आणि या राऊंड ब्रॅकेट्स मध्ये मी डबल कोट्स, हे बघा राऊंड ब्रॅकेट डबल कोट्स मध्ये, डबल कोट्स आतमध्ये आपण जे काय लिहितो ते सेम टू सेम आपल्या आउटपुट स्क्रीन मध्ये प्रिंट होतो. मग मी काय लिहिणार? एरिया ऑफ सर्कल. आता माझ्याकडे जागा नाही म्हणून खाली लिहितोय. एरिया ऑफ सर्कल इज क्लोज डबल कोट्स. ठीक आहे, डबल कोट्सला क्लोज करा. मला सांगा आन्सर कोणाकडे? ए कडे. तर मला ए ला नाही प्रिंट करायचंय, एच्या आतमधल्या व्हॅल्यूला प्रिंट करायचंय. तर एच्या आतमधल्या व्हॅल्यूला प्रिंट करायसाठी मी काय लिहिणार? प्लस ए. सो प्लस ए लिहिल्यानंतर एचा आतमध्ये जो काही व्हॅल्यू असेल तो व्हॅल्यू तर प्रिंट होणार. जर तुम्ही डबल कोट्सला इथं दिलं तर काय प्रिंट होणार माहितीये का? एरिया ऑफ सर्कल इज प्लस ए. मी तुम्हाला काय सांगितलं? डबल कोट्स, हे डबल कोट्स खूप खतरनाक असतात. हे डबल कोट्सला खूप खतरनाक असतात. यांच्या आतमध्ये जो कोण अडकतो ना तो सगळं प्रिंट होतो. तो सगळं आपल्या आउटपुटमध्ये प्रिंट होतो. तर आपला हा तर आपला याला पण म्हणतो कनकॅटिनेशन ऑपरेटर. 11वी मध्ये तुम्ही जावास्क्रिप्ट मध्ये लर्न केलं असेल कनकॅटिनेशन ऑपरेटर, बरोबर? सो प्लस ए फक्त प्लस असेल तर त्याला आपण कनकॅटिनेशन ऑपरेटर असं म्हणतो. आणि हा काय करतो? फक्त एचा व्हॅल्यू आपल्या आउटपुट स्क्रीनवरती प्रिंट करायचं काम. दॅट्स इट. आपल्या आउटपुट स्क्रीनवरती आपला आन्सर पण भेटलेला आहे. झालं, आपलं कोडिंग झालं. स्क्रिप्ट टॅग क्लोज करा. स्क्रिप्ट टॅग क्लोज करा म्हणजे जावास्क्रिप्ट झाला क्लोज. आणि आपला HTML पण क्लोज करा. बॉडी टॅग क्लोज होणार. बॉडी टॅग नंतर आपला HTML टॅग क्लोज होणार. बॉडी टॅग विल गेट क्लोज अँड द HTML टॅग विल गेट क्लोज. येस, बस एवढंच करायचं होतं. याला समजतं बेसिक मेथड. आता याचं आउटपुट कसं येणार माहिती आहे का? जर तुम्ही या कोडला रन केलं ना, सगळ्यात आधी तुमच्या समोर काय येणार? प्रॉम्प्ट. आणि प्रॉम्प्टच्या आतमध्ये क्वेश्चन काय येणार? एंटर रेडियस. मग तुम्ही काय रेडियस एंटर करणार? ठीक आहे, तुम्ही काहीतरी व्हॅल्यू इनपुट केलं. तुम्ही जे काही व्हॅल्यू इनपुट करतात तो व्हॅल्यू स्टोर होणार व्हेरिएबल आर मध्ये. कुठं स्टोर होणार? व्हेरिएबल आर मध्ये. मग तो व्हॅल्यू इकडे जाणार आर इंटू 3.14 आणि हा पूर्ण कॅल्क्युलेशनचा रिझल्ट स्टोर होतो व्हेरिएबल ए मध्ये. व्हेरिएबल ए मध्ये तुमचा आन्सर आहे, त्याला प्रिंट करा. आणि तुम्हाला माहिती आहे जावास्क्रिप्ट मध्ये आउटपुट स्क्रीनवरती काही जरी प्रिंट करायचं असेल, इफ यू वॉन्ट टू प्रिंट एनिथिंग ऑन द आउटपुट स्क्रीन इन जावास्क्रिप्ट यू हॅव टू यूज अ स्टेटमेंट कॉल्ड एज डॉक्युमेंट डॉट राईट. सो डॉक्युमेंट डॉट राईट जर तुम्ही वापरलं, ठीक आहे, आणि डबल कोट्स मध्ये आपण जे काही लिहितो ते ऍज इट इज प्रिंट होतो. एरिया ऑफ सर्कल इज पर्यंत प्रिंट होणार. त्याच्यानंतर आपला जो काही आन्सर असेल तो आन्सर प्रिंट होणार. दॅट्स इट. क्लोज द स्क्रिप्ट, क्लोज द बॉडी, क्लोज द HTML. याला पण होतं बेसिक मेथड. काय म्हणतो रे याला पण होतं बेसिक मेथड. समजलं सगळ्यांना बेसिक मेथड? पण आता प्रॉब्लेम काय ना, एक्झामला क्वेश्चन असं येणारच नाही. हा असं पण येऊ शकतो. थांबा असं पण येऊ शकतो. असं आलं तर लॉटरी आहे तुमची. मग पण एक्झामला आता आजकाल क्वेश्चन असं विचारतात आणि हाच क्वेश्चन तुमच्या एक्झामला पण असेल. मी तुम्हाला सांगतोय काय, मी स्वतः खूप वर्षापासून IT ऑनलाईन एक्झाम कंडक्ट करतोय. मी मायसेल्फ आय एम कंडक्टिंग IT ऑनलाईन एक्झाम फ्रॉम पास्ट 5-6 इयर्स. आता 5-6 वर्षापासून सगळ्या पेपरमध्ये ना असे क्वेश्चन बघून मी वैतागलोय. दरवर्षी हेच क्वेश्चन असतं. दरवर्षी ITच्या पेपरमध्ये हेच क्वेश्चन्स असतात. आता मी स्वतः पेपर बघितले म्हणून मी तुम्हाला सांगतोय की मी जे कोड आणलेत ना तेवढंच करा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही कोड दिसतील, बरोबर, या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही कोड दिसतील तो कोड तुम्ही फॉलो करा. तेवढंच तुम्ही प्रिपेअर करा. तेवढं प्रिपेअर केलं तरी तुम्ही एक चांगलं स्कोर करू शकता. म्हणजे जावास्क्रिप्ट मध्ये तुम्हाला मार्क्स 5 out of 5 मार्क्स भेटून जाईल. ठीक आहे, चलो. सो बघा आता क्वेश्चन कसं येणार एक्झाम मध्ये? राईट अँड इव्हेंट ड्रिव्हन. म्हणजे आपल्याला कोड तोच करायचा रे. हा सर, हे तुम्ही शिकवलं आम्हाला. एरिया ऑफ सर्कल जरी शिकवले, सगळं शिकवले, बरोबर. आम्हाला माहिती आहे सर, एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर सगळं दिलेलं आहे. पण एक मिनिट हे नीट लक्ष द्या. इव्हेंट ड्रिव्हन कोड कसं करायचंय? इव्हेंट ड्रिव्हन. आता आपल्याला समजून घ्यायचं की इव्हेंट ड्रिव्हन म्हणजे काय. आणि भरपूर लोकांना हे समजत नाही की इव्हेंट ड्रिव्हन काय असतं. ठीक आहे, पण हे बघा, थोडं नीट लक्ष द्या.
हा एक कोड तुम्हाला समजला, इव्हेंट ड्रिव्हनचा तुम्हाला एक कोड समजला ना, इव्हेंट ड्रिव्हनचा तुम्हाला एक लॉजिक समजला, एक लॉजिक जर तुम्हाला इव्हेंट ड्रिव्हनचं समजलं ना, तर तुम्हाला सगळे कोड्स तुम्हाला समजून जाईल. सगळे कोड्स यू कॅन रिलेट अँड यू कॅन डू द कोड. फक्त लॉजिक लक्षात ठेवावं लागेल. फक्त प्रत्येक कोडचं लॉजिक लक्षात ठेवा, बाकी कोडिंगचा पॅटर्न तुम्हाला समजेल आणि तुम्ही आरामात कोडिंग करू शकता. ठीक आहे. हा एक कोड मी ना हा एक कोड ना खूप स्लो आणि खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो, म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे. सो वी हॅव टू डू द कोड फॉर इव्हेंट ड्रिव्हन. आणि आपला क्वेश्चन तोच आहे, टू डिस्प्ले द एरिया ऑफ सर्कल, ऍक्सेप्ट द रेडियस फ्रॉम द युजर. म्हणजे युजर रेडियस देणार बाबा, आणि युजरने रेडियस दिल्यानंतर आपला कोड त्याला एरिया कॅल्क्युलेट करून देणार. ठीक आहे, सगळं मान्य. पण हा इव्हेंट ड्रिव्हन काय असतं रे बाबा? इव्हेंट ड्रिव्हन काय असतो? इव्हेंट ड्रिव्हन म्हणजे काय? हे बघा, इव्हेंट ड्रिव्हन म्हणजे काय असतं ना, तुम्हाला HTML5 वापरायचंय. काय वापरायचंय? HTML5 वापरून तुम्हाला सगळ्यात आधी फॉर्म बनवायचा आहे. काय करायचंय? HTML5 वापरून तुम्हाला काय क्रिएट करायचंय? फॉर्म क्रिएट करायचे. आणि जावास्क्रिप्ट वापरून तुम्हाला कोडिंगचा लॉजिक अचीव्ह करायचंय. बाय युझिंग द जावास्क्रिप्ट. म्हणजे तुमचा इंटरफेस काय असेल, तुमचा कोडिंगचा इंटरफेस हा HTML5 बनवून देईल. पण तुमचं कोडिंगच्या आतमध्ये काम करणार कोण? जावास्क्रिप्ट. पण कोड बाहेरून दिसणार काय? HTML. कोड बाहेरून दिसणार HTML, पण त्याच्या आतमध्ये रन होतोय जावास्क्रिप्ट. आणि तिथं काही इव्हेंट्स असतात, जसं की आपण बटनवर क्लिक केल्यानंतरच हा जावास्क्रिप्ट कोड रन होणार. जसं की मी तर फॉर्म बनवतोय, याला इव्हेंट ड्रिव्हन असं नाव का दिलं? कारण आपण इथं फॉर्म बनवतोय, एक फॉर्म बनवतोय, आणि फॉर्म मध्ये सबमिट बटन असतो. आठवते का सगळ्यांना? फॉर्म मध्ये एक बटन असतो, त्या फॉर्म मध्ये कोणता बटन? सबमिट. अच्छा, मला सांगा, तुम्ही कधी ना कधी गुगल फॉर्म भरलेले, बरोबर? तुम्ही गुगल फॉर्म भरता तुमचा फॉर्म ऑटोमॅटिकली सबमिट होतं का? तुम्ही जोपर्यंत या बटनवरती क्लिक करत नाही, म्हणजे तुम्ही कोण आहे? युजर. अरे तुम्ही फॉर्म भरताना म्हणजे तुम्ही कोण झाले? युजर झाले ना, युजर बरोबर. सो युजर फॉर्म भरताना फॉर्म ऑटोमॅटिकली सबमिट होत नाही. युजरने सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर फॉर्म सबमिट होतो. म्हणजे युजरने काय केलं? युजरने परफॉर्म केला एक इव्हेंट. कोणता इव्हेंट? क्लिक इव्हेंट परफॉर्म केला. म्हणजे ज्यावेळेस मी हा क्लिक इव्हेंट परफॉर्म करतो, कोणताही इव्हेंट कुठं परफॉर्म करणार? HTML मध्ये. व्हेन आय एम गोइंग टू परफॉर्म एन इव्हेंट इन HTML, then the JavaScript code is going to run. जर मी इव्हेंट परफॉर्म नाहीच केलं तर कोड रन होणारच नाही. जसं की जोपर्यंत मी सबमिट बटनवरती क्लिक करणार नाही, तोपर्यंत माझा आउटपुट येणारच नाही. जसं की आता हा वाला क्वेश्चन जो आहे, ठीक आहे, हे समजलं का सगळ्यांना? ठीक आहे. हा वाला जो क्वेश्चन आहे, आपण याचा आउटपुट असं बनवणार आहे. ठीक आहे, आपण इथं सांगणार आहे एंटर रेडियस. फॉन्ट साईज थोडं कमी करतो मी. हा वाला आपण असं करणार आहे, एंटर रेडियस. आणि रेडियस एंटर करायला आपण बाजूला एक बॉक्स देऊ. हा बॉक्स असेल, आणि मग आपण इथे एक बटन देऊ. काय देऊ? बटन देऊ. आणि या बटन मध्ये लिहू कॅल्क्युलेट. काय म्हणू? कॅल्क्युलेट रेडियस, कॅल्क्युलेट एरिया. या बटन मध्ये काय लिहू? कॅल्क्युलेट एरिया. या बटन मध्ये काय लिहू? कॅल्क्युलेट एरिया. ठीक आहे. आता हे मी कसं बनवणार? हा जो लेआउट आहे, हा एक फॉर्म आहे रे, तर हा फॉर्म कसा बनवणार? बाय युझिंग HTML5. हा फॉर्म कसा बनवणार? बाय युझिंग HTML5. पण याच्या आतमध्ये लॉजिक कुणाचं असेल? जावास्क्रिप्टचं लॉजिक असेल. आणि हा आउटपुट कधी देणार? ज्यावेळेस मी या बटनवरती क्लिक करणार. व्हेन आय एम गोइंग टू क्लिक ऑन दिस बटन, म्हणजे मला इथे इनपुट द्यावं लागेल. मला इथं काहीतरी इनपुट द्यावं लागेल. जसं मी दिलं 12. मी इथे इनपुट दिला. इनपुट दिल्यानंतर मी या बटनवरती क्लिक करणार. या बटनवरती क्लिक केल्यानंतर माझा जावास्क्रिप्टचा प्रोग्राम रन होणार. यालाच आपण म्हणतो इव्हेंट ड्रिव्हन जावास्क्रिप्ट प्रोग्राम. समजलं का? यालाच आपण म्हणतो इव्हेंट ड्रिव्हन जावास्क्रिप्ट प्रोग्राम. आता ज्या स्टुडंट्सला अजूनही इव्हेंट ड्रिव्हन समजलं नाहीये, प्लीज माझा रिक्वेस्ट आहे तुम्हाला, परत व्हिडिओ मागे घ्या, परत समजून घ्या, आणि मग तुम्ही कोडिंगकडे जा. नाहीतर कोडिंग काहीच समजणार नाही. ठीक आहे, समजलं? ठीक आहे. अच्छा, आता मी अज्युम करून चालतोय की तुम्हाला सगळ्यांना इव्हेंट ड्रिव्हनचा कन्सेप्ट क्लिअर आहे. ठीक आहे, एकदा पटकन रिवाइज करू. आपला इंटरफेस कसा असेल? HTML. ठीक आहे, HTML आपण फॉर्म बनवतो. HTML शक्यतो आपण काय बनवू? फॉर्म बनवू. तिथून आपण इनपुट घेऊ आणि बटनवरती क्लिक केल्यानंतर माझा कोड रन झाला पाहिजे. कोणता कोड? जावास्क्रिप्ट कोड रन झाला पाहिजे आणि मला आउटपुट भेटला पाहिजे. ठीक आहे, दिस इज कॉल्ड एज इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम. ठीक आहे, चलो आता याचं कोडिंग करू. आता पटकन आपण याचं कोडिंग करू. ठीक आहे, सो पटकन काय करू? याचं कोडिंग करूयात. ठीक आहे, चलो.
सो वी हॅव टू परफॉर्म अ इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम. आता इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्रामसाठी परत आपल्याला इथं HTML वापरावं लागेल आणि HTMLच्या आतमध्ये आधी तुम्हाला बनवावं लागेल फॉर्म. HTMLच्या आतमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला काय बनवावं लागेल? फॉर्म. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जावास्क्रिप्टचं कोडिंग करावं लागेल. अरे याला तर म्हणतो इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम, बरोबर. चला HTMLचं कोडिंग करूयात. आता मी थोडं माझा फॉन्ट साईज छोटा करतो. आतापर्यंत मी खूप मोठा फॉन्ट साईज लिहित होतो, पण आतापासून कोडिंग थोडे लेंदी होणार आहेत, तर आपल्याला स्पेस पुरला पाहिजे ना. तर माझं फॉन्ट थोडं मी स्मॉल करून घेतो. ठीक आहे. सगळ्यात आधी आपण काय लिहिणार? डॉक टाईप HTML. मला वाटतं मला दिसतंय हे. ठीक आहे. डॉक टाईप HTML, कारण आपल्याला पूर्ण बोर्ड लागेल आता. ठीक आहे. डॉक टाईप घाबरू नका रे सर, एवढे मोठे मोठे कोड कसं जमणार? 5 मार्क्स पाहिजे ना तुम्हाला. आणि मी सांगतोय का तुम्हाला, मी जे क्वेश्चन घेतो ना तेवढंच करा रे, एक्स्ट्रा काहीच करू नका. तुम्हाला हेच क्वेश्चन तुमच्या बोर्डाच्या एक्झाम मध्ये दिसेल, तुमच्या पेपरमध्ये नाही दिसेल ना, मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये येऊन सांगा, सर तुम्ही जे सांगितलं ना एकही क्वेश्चन नाही आलं. आज तुम्ही सांगा मला, तुम्ही जे सांगितलं ना कोडिंगमध्ये, आम्हाला एकही क्वेश्चन आमच्या एक्झाममध्ये नाही आलं. असं होऊच शकत नाही. अरे मी स्वतः बोर्ड एक्झाम कंडक्ट करते 5 वर्षापासून, मला माहिती आहे ना. ठीक आहे. असं होऊ शकत नाही. ठीक आहे. डॉक टाईप HTML. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करतो, आणि बेसिक टॅग स्किप करू नका बरं का. आता तुम्ही जर TPS बुक बघितलं किंवा दुसरे काही बुक्स बघितलेत, तर त्यांनी ना बेसिक टॅगला स्किप करून टाकले. कोणत्याही कोडमध्ये बेसिक टॅग्सला स्किप करू नका. आता मी स्वतः बोर्ड्समध्ये जातो पेपर चेक करायला. आता तुमचं कोडिंग ना मॅन्युअल चेकिंग होतं. तुमचं कोडिंग कोणत्याही एक्झामिनर बसून चेक करत नाही. सॉरी, तुमचं कोडिंग कम्प्युटर ऑटोमॅटिकली चेक करत नाही. फक्त तुमचे MCQs, ट्रू ऑर फॉल्स, त्याच्यानंतर मॅच द फॉलोइंग, हे ऑटोमॅटिक चेक होतो. पण तुमचं फिल द ब्लँक्स, तुमचा जो कोडिंगचा पार्ट आहे तो त्याला आपण मॅन्युअल चेकिंग म्हणतो. म्हणजे तिथं बोर्ड एक्झामिनर बसून चेक करतात, कम्प्युटरमध्येच चेक करतात बोर्ड्समध्ये. ठीक आहे. तर एखादा पर्सन आपला कोड बघताना त्याला बेसिक टॅग दिसले पाहिजे. ठीक आहे. बेसिक टॅगला स्किप करू नका. HTML नंतर आपण काय लिहितो? हेड नंतर काय देणार? टायटल. सो टायटल काय देऊ? एरिया ऑफ सर्कल. शॉर्टमध्ये द्या, एरिया दिलं तरी चालेल. तुम्ही एरिया ऑफ सर्कल पूर्ण लिहिलं तरी चालेल. टायटल टॅग क्लोज करा. आफ्टर क्लोजिंग टायटल टॅग विल क्लोज द हेड टॅग. आणि मग त्याच्यानंतर आपण ओपन करतो बॉडी टॅग. आता तुम्हाला एखादा हेडिंग द्यायचं असेल, बॉडी टॅग मध्ये तुम्ही हेडिंग पण देऊ शकता. आता एक मिनिट, तुम्हाला सांगितलंय का कोणी हेडिंग द्यायला? नाही. पण आपण हेडिंग देऊ का? कारण आपल्याला वेबसाईट अट्रॅक्टिव्ह बनवायचं आहे, आपल्याला मार्क्स पाहिजेत. ठीक आहे. एक्झामिनरला इम्प्रेस करायचं. काय करायचं? एक्झामिनर इम्प्रेस. सो आपण एक हेडिंग देऊ शकतो, लार्जेस्ट हेडिंग. ठीक आहे. काय लिहू? प्रोग्राम. आणि हेडिंग नेहमी कुठं असतो? सेंट्रल असतो. H1 अलाइन इज इक्वल टू सेंटर. मी तुम्हाला HTML मध्ये पण सांगितलं होतं. H1 अलाइन इज इक्वल टू सेंटर. आणि आपण काय करू? प्रोग्राम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल असं लिहू शकतो. बरोबर. काय लिहू? प्रोग्राम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल. प्रोग्राम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल आपल्याकडे जागा नाही पुन्हा. ठीक आहे. प्रोग्राम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल बघू नंतर. ठीक आहे. क्लोज द H1. हा हेडिंग देणं गरजेचं आहे. ठीक आहे. मी नंतर एक वाटलं सर हेडिंगला इरेज करतो, पण हेडिंग द्या. एक्झाम मध्ये हेडिंग द्या. तुम्हाला कोणी सांगितलं नाही हेडिंग द्यायला, पण तुम्ही द्या, कारण आपलं वेबसाईट ना प्रॉपर असला पाहिजे. ठीक आहे. चलो. आणि मग त्याच्यानंतर आपण ओपन करतो कोणता टॅग? फॉर्म टॅग. कोणता टॅग ओपन करणार? फॉर्म टॅग. आता काही लोक म्हणतील सर फॉर्म का क्रिएट करायचे? तर कुठं सांगितलंच नाही फॉर्म क्रिएट करायला. अरे आपल्याला इव्हेंट ड्रिव्हन कोड करायचंय. कोणता कोड करायचा? इव्हेंट ड्रिव्हन. आणि फॉर्मला ना एक नाव असणं गरजेचं आहे, कारण आपल्याला नंतर जावास्क्रिप्ट मध्ये तो नाव लागेल. ठीक आहे. सो फॉर्मला एक नाव द्या. फॉर्म नेम इज इक्वल टू F1. काही नाव द्या, असं नाही की F1च द्यायचंय. तुम्ही A1 द्या, B1 द्या, C1 द्या. फॉर्म नेम ABC द्या. ठीक आहे. तुम्ही फॉर्म एरिया ऑफ सर्कल फॉर्म, काही नाव द्या, पण मोठं नाव नका देऊ, छोटंसं काहीतरी नाव द्या. F1. ठीक आहे. फॉर्मचं नाव काय दिलं? F1. तुम्ही इथं काही देऊ शकता. ठीक आहे. चलो. फॉर्म नेम इज F1. चलो. आता मला सांगा फॉर्म मध्ये काय असलं पाहिजे? फॉर्म मध्ये असं असलं पाहिजे, एंटर रेडियस. आणि त्याच्यासमोर एक बॉक्स आणि खाली एक सबमिट बटन, खाली एक किंवा कॅल्क्युलेट बटन, एक बटन ठेवू. तर बटन मध्ये काय असलं पाहिजे? कॅल्क्युलेट. आणि कॅल्क्युलेट बटनवर क्लिक केल्यानंतर लगेच आपल्या एरिया ऑफ सर्कल भेटलं पाहिजे. ठीक आहे. चलो. सो मला काय करायचंय? एंटर रेडियस असं लिहावं लागेल. ठीक आहे. एंटर रेडियस असं लिहावं लागेल. आणि एंटर रेडियस साठी मला काय द्यायचं आहे? इनपुट टाइप इज इक्वल टू नंबर. नाव रेडियस इज द नंबर, राईट. सो मी काय देणार? इनपुट. मी फॉर्म बनवतोय बरं का, मी जावास्क्रिप्ट स्टार्ट नाही केलंय, आपण फक्त आता HTML करतोय. इनपुट टाइप इज इक्वल टू नंबर. ठीक आहे. इनपुट टाइप इज इक्वल टू नंबर. आणि या बॉक्सला पण एक नाव द्यावं लागेल. ठीक आहे. सो यू हॅव टू गिव्ह अ नेम टू दॅट बॉक्स, कारण तो नाव पण लागणार आहे. नेम इज इक्वल टू आपण सांगू T1.
टेक्स्ट बॉक्स 1 किंवा B1 द्या, बॉक्स 1, T1 टेक्स्ट बॉक्स 1, B1 बॉक्स 1, काही नाव द्या रे, B1 T1 A1 काही नाव द्या, दॅट इज नॉट इश्यू. ठीक आहे. अच्छा, त्याच्यानंतर आपल्याकडे एक बटन पाहिजे आणि त्या बटनच्या आतमध्ये काय लिहिलेलं पाहिजे, कॅल्क्युलेट. आणि जसं मी या बटनवरती क्लिक करणार माझं आउटपुट मला भेटलं पाहिजे. ठीक आहे. चलो, सो बटन कसं क्रिएट करणार, इनपुट टाइप इज इक्वल टू बटन. काय क्रिएट करणार, इनपुट टाइप इज इक्वल टू बटन. आता काही लोक इनपुट टाइप इज इक्वल टू सबमिट पण लिहू शकतात, चालेल. तुम्ही जर इनपुट टाइप इज इक्वल टू सबमिट लिहिलं तरी चालेल, इनपुट टाइप इज इक्वल टू बटन लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. त्या बटनला पण एक नाव द्यावं लागेल. त्या बटनला काय करावं लागेल, त्या बटनला पण एक नाव द्यावं लागेल. सो मी तर सांगतो नेम इज इक्वल टू B1 देतो मी, नेम इज इक्वल टू B1, बटन 1. ठीक आहे. चलो, त्याच्यानंतर त्या बटनच्या आतमध्ये कॅल्क्युलेट दिसला पाहिजे ना, मग त्याचं व्हॅल्यू चेंज करावं लागेल. व्हॅल्यू मध्ये काय लिहावं लागेल, व्हॅल्यू मध्ये लिहावं लागेल कॅल्क्युलेट. व्हॅल्यू मध्ये काय लिहू, कॅल्क्युलेट. आणि कमिंग टू द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, बटनवर क्लिक झाल्यानंतर आपला आउटपुट आला पाहिजे ना, तर इथं आपल्याला एक फंक्शन यूज करावं लागेल. काय यूज करावं लागेल, एक फंक्शन यूज करावं लागेल. ठीक आहे. याला आपण म्हणतो इव्हेंट ड्रिव्हन कन्सेप्ट, आणि याला आपण म्हणतो माउस क्लिक इव्हेंट. याला आपण काय म्हणतो, माउस इव्हेंट. त्याला आपण म्हणतो ऑन क्लिक. काय म्हणतो आता, ऑन क्लिक. पण एक लक्षात ठेवा, ऑन क्लिक मध्ये C कॅपिटल आहे बरं का. ऑन क्लिक हा इनबिल्ड फंक्शन आहे. ऑन क्लिक हा इनबिल्ड फंक्शन आहे. तुमच्या जावास्क्रिप्टला ऑलरेडी माहिती आहे ह्याचा अर्थ काय. ऑन क्लिक म्हणजे काय, जसं आपण बटनवर क्लिक करणार मग आपलं फंक्शन रन होणार. मग काय होणार, मग आपलं फंक्शन रन होणार. आणि फंक्शन कोणतं फंक्शन, त्या फंक्शनला एक नाव द्या आणि तो फंक्शन आपण जावास्क्रिप्ट मध्ये क्रिएट करू. तर आपण या बटनवरती क्लिक केल्यानंतर एक फंक्शन रन होणार. त्या फंक्शनला आपण नाव देऊ शकतो एरिया. त्या फंक्शनला नाव काय देऊ, एरिया. फंक्शन नेहमी पॅरेंथेसिस मध्ये असतो. हा पॅरेंथेसिस, असं आपण राऊंड ब्रॅकेट ओपन आणि क्लोज करतो, याला आपण काय म्हणतो, पॅरेंथेसिस. दिस इज कॉल्ड एज पॅरेंथेसिस. तर फंक्शनची ओळख असते पॅरेंथेसिस. फंक्शनच्या समोर म्हणजे म्हणजे नावासमोर जर तुम्हाला असं पॅरेंथेसिस दिसत असेल तर त्याला आपण म्हणतो फंक्शन. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो फंक्शन. म्हणजे याचा अर्थ काय ना, आपल्याला असं काहीतरी एक बटन भेटणार आहे, आपल्याला एक बटन भेटणार आहे, त्या बटनच्या आतमध्ये कॅल्क्युलेट असं लिहिलं असेल आणि तुम्ही या बटनवर क्लिक केलं ना, हा फंक्शन रन होणार. काय रन होणार, हा फंक्शन रन होणार. आणि या फंक्शनच्या आतमध्ये आपला एरिया ऑफ सर्कलचा लॉजिक असेल. या फंक्शनच्या आतमध्ये आपला एरिया ऑफ सर्कलचा लॉजिक असेल. आय होप तुम्हाला समजते आता मी काय म्हणतोय. ठीक आहे. चलो, सो आपलं फॉर्मचं काम डन आहे. नाव वी हॅव टू यूज द जावास्क्रिप्ट. आता आपल्याला वापरायचं काय, आता आपल्याला वापरायचे कन्सेप्ट ऑफ जावास्क्रिप्ट. ठीक आहे. तर हे तर तुम्ही काय करा, आता फॉर्म टॅग क्लोज करा. ठीक आहे. काय करावं लागेल, तर फॉर्म टॅग क्लोज करावं लागेल. क्लोज द फॉर्म टॅग अँड क्लोज द फॉर्म टॅग क्लोज करा. ठीक आहे. फॉर्म टॅग क्लोज केल्यानंतर तुम्ही बॉडी टॅग पण क्लोज करू शकता. फॉर्म टॅग क्लोज झालं की मग त्याच्यानंतर तुम्ही बॉडी टॅग पण क्लोज करा, कारण HTMLच्या आतमध्ये पण फॉर्म ठेवतोय आणि जावास्क्रिप्टचं तुम्ही सेपरेट कोडिंग करा. फॉर्म बॉडी टॅग क्लोज झाल्यानंतर पण तुम्ही स्क्रिप्ट टॅग ओपन करू शकता बरं का, कन्फ्युज होऊ नका. सो युअर नाव डायरेक्टली कॅन स्टार्ट द स्क्रिप्ट टॅग. मी दुसरा कलर घेतोय. आता हा ग्रीन कलर जावास्क्रिप्ट साठी असेल आणि तुम्ही ऑलरेडी इथं बघताय हा जो येल्लो कलर दिसतोय तो तुमच्या HTML साठी आहे. ठीक आहे. स्क्रिप्ट टॅग ओपन करणार. ठीक आहे. स्क्रिप्ट टॅग ओपन करणार आणि स्क्रिप्ट टॅग ओपन झाल्यानंतर आपण इथं यूज करणार एक वर्ड कॉल्ड एज फंक्शन. आणि बटन क्लिक झाल्यानंतर कोणता फंक्शन कॉल झाला पाहिजे, हा फंक्शन. हा बटन क्लिक झाल्यानंतर हा फंक्शन कॉल झाला पाहिजे. तर हा फंक्शनचं नाव काय असलं पाहिजे, एरिया. फंक्शनचं नाव काय असलं पाहिजे, एरिया. नेहमी लक्षात ठेवा, फंक्शनचं नाव काय असलं पाहिजे, एरिया. ठीक आहे. फंक्शनचं नाव असलं पाहिजे एरिया. कधी पण फंक्शन एरिया लिहिल्यानंतर सेमिकोलन देऊ नका. ठीक आहे. आता कर्ली ब्रेसेस ओपन करावं लागेल. फंक्शन आपण नेहमी या कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये लिहितो. फंक्शन नेहमी कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये लिहितो. आता फंक्शन एरिया काय असेल बरं, तोच आपला एरिया ऑफ सर्कलचा कोड. आठवते का तुम्हाला, पण फंक्शन नेहमी कर्ली ब्रेसेसमध्ये असतो, नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. समजते का तुम्हाला काय म्हणतोय मी. आपण या बटनवर क्लिक केलं ना, बटनवर क्लिक केलं कोणतं फंक्शन कॉल होणार, एरिया. मग एरिया फंक्शन आपल्याला बनवावं लागेल ना. फंक्शन कसं बनवतो, फंक्शन आपण बनवतो, आपल्याला जसं पाहिजे तसं आपण बनवू शकतो. पण फंक्शन बनवण्यासाठी फंक्शन हा कीवर्ड लिहावा लागेल आणि त्याच्यासमोर फंक्शनचं नाव लिहावं लागेल. म्हणजे ते नाव मॅच झालं तरच तो फंक्शन कॉल होणार ना. तुम्ही एरिया 1 दिलं आणि तुम्ही एरिया दिलं तर नाव मॅच होतोय का, नाही. देन दॅट फंक्शन नॉट बी कॉल्ड. ठीक आहे. चलो, आता पुढचं कोड तर तुम्हाला माहिती आहे. पुढचं कोड काय, व्हेरिएबल. आपण 2 व्हेरिएबल वापरतो, एक आहे व्हेरिएबल ए आणि एक आहे व्हेरिएबल आर. ठीक आहे. एचा व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला भेटलेलं आहे या बॉक्समधनं. आठवते तुम्हाला, एंटर रेडियस. अरे फॉर्म आठवते का, एंटर रेडियस. तिथं आपला एचा व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी भेटले. सो एचा व्हॅल्यू आपल्या फॉर्म मध्ये ऑलरेडी आहे. आता एचा व्हॅल्यू कुठून घेणार तुम्ही,
एचा व्हॅल्यू फॉर्म मधून तुम्ही जावास्क्रिप्ट मध्ये आणणार. कुठून? हा फॉर्म मधून तुम्ही जावास्क्रिप्ट मध्ये एचा व्हॅल्यू आणणार. तर एचा व्हॅल्यू आणण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? असं लिहावं लागेल, पार्स इंट. पार्स इंट म्हणजे पास ओनली द इंटिजर. पार्स इंट म्हणजे काय असतो? पास ओनली द इंटिजर. हा, आता ब्रॅकेटमध्ये तुम्हाला यावं लागेल. कोणत्या? पण इंटिजर तो नंबर कुठून आणणार मी? तो व्हॅल्यू रेडियस कुठून आणणार? रेडियस मी आणणार फॉर्म मधून. कोणत्या फॉर्म मधून? त्या फॉर्मचं नाव काय होतं? अरे फॉर्मचं नाव होतं F1. फॉर्मचं नाव होता F1. मग तुम्हाला लिहावं लागेल F1 डॉट. पण फॉर्म मध्ये तर भरपूर लोक होते, पण तिथून कोण? अरे T1 म्हणजे आपला बॉक्स. आठवतंय? एंटर रेडियस. रेडियस समोर एक बॉक्स होता, बॉक्स. बॉक्स बरोबर. सो F1 डॉट T1 डॉट व्हॅल्यू. सो फॉर्म वन मध्ये एक बॉक्स आहे T1 नावाचा बॉक्स. त्या बॉक्समध्ये जो काय व्हॅल्यू युजर एंटर करेल तो व्हॅल्यू सरळ येणार व्हेरिएबल ए मध्ये. तो व्हॅल्यू सरळ येणार व्हेरिएबल ए मध्ये. ठीक आहे. मग आर काय असेल बरं? आर काय असेल? आता आर तर आपल्याला माहिती आहे बरोबर. आर काय असेल? 3.14. इथं दिले त्यांनी. एरियाचा फॉर्म्युला पण दिलाय तुम्हाला. 3.14 इंटू आर. हा पूर्ण कॅल्क्युलेशन होणार. हा पूर्ण कॅल्क्युलेशन झाल्यानंतर एक मिनिट बघा, गडबड केलं ना पण. तेच म्हणते मी, गडबड केलं ना पण. हे काय असलं पाहिजे? हे सगळं इनपुट जाणार रेडियस मध्ये ना, आणि हा सगळं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर आन्सर जाणार एरिया. दोन व्हेरिएबल वापरलं ना आपण, व्हेरिएबल आर आणि व्हेरिएबल ए. सो आर मध्ये आपला इनपुट असेल जो आपण फॉर्म मधनं घेणार आहे, आणि एरियामध्ये आपला ऍक्च्युअल आन्सर असेल. झालं. आता मला ऍक्च्युअल आन्सर प्रिंट करायचंय, तर ऍक्च्युअल आन्सर प्रिंट करण्यासाठी काय करणार? डॉक्युमेंट डॉट राईट. येस, डॉक्युमेंट डॉट राईट. आणि डॉक्युमेंट डॉट राईट मध्ये काय सांगणार? एरिया ऑफ सर्कल इज बरोबर प्लस ए. दॅट्स इट. नाउ क्लोज द कर्ली ब्रेसेस क्लोज करा आणि टॅग्स क्लोज करा. कोणते टॅग्स क्लोज होणार? आता तुमचं स्क्रिप्ट टॅग क्लोज होणार. स्क्रिप्ट टॅग क्लोज झालं की डायरेक्टली तुमचा HTML टॅग क्लोज होतो. दॅट्स इट. स्क्रिप्ट टॅग क्लोज झाला तर तुमचा HTML टॅग क्लोज होतो. दॅट्स इट. सो मी जो येलो कलर मध्ये दिलेला आहे तो आहे HTMLचा पार्ट, आणि मी जो ग्रीन कलर मध्ये दिलेला आहे तो आहे जावास्क्रिप्टचा पार्ट. ठीक आहे. सो HTML मध्ये आपण काय क्रिएट केलं? फॉर्म. आता आपला आउटपुट कसं दिसेल? आपल्याला बेसिकली असं एक फॉर्म भेटेल. काय भेटेल आपल्याला असं एक फॉर्म भेटेल. त्या फॉर्म मध्ये काय लिहिलं असेल? एंटर रेडियस. आणि ते एक बटन असेल. त्या बटन मध्ये काय लिहिलं असेल? कॅल्क्युलेट. सो मी इथं एंटर केलं 10. हा फॉर्म बनला बरोबर. फॉर्म. त्या फॉर्मचं नाव काय होतं? F1. आणि तो बॉक्सचं नाव काय होतं? T1. सो मी तर जो नंबर एंटर करतोय त्या नंबर एंटर केल्यानंतर जसं मी कॅल्क्युलेट बटनवर क्लिक करणार, मग काय होणार? हा फंक्शन कॉल होणार. पण हा फंक्शन इथं ऑलरेडी मी बनवलेलं आहे बरोबर. मग या फंक्शन मध्ये हा पूर्ण कोड रन होतो. म्हणजे आपला फॉर्म मध्ये युजरने T1 बॉक्स मध्ये जो काय व्हॅल्यू एंटर केलेला आहे तो व्हॅल्यू सरळ येणार व्हेरिएबल आर मध्ये, आणि त्याचं कॅल्क्युलेशन होणार. एरियाचा आन्सर येणार, आणि आपण डॉक्युमेंट डॉट राईट करून एरिया ऑफ सर्कल इज आपल्या रिझल्टला प्रिंट करणार. ठीक आहे. डॉक्युमेंट डॉट राईट करून आपण आपला आन्सरला प्रिंट करतोय. ठीक आहे. समजलं सगळ्यांना? सो दिस इज हाऊ द इव्हेंट ड्रिव्हन कोड इज बिन डन. सो असं आपण करतो इव्हेंट ड्रिव्हन कोड. ठीक आहे. तर आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे. किंवा तुम्ही आपल्या बुकमध्ये लिहून काढा, समजून घ्या. काही समजलं नसेल तर तुम्ही परत बॅक जाऊन तुम्ही अजून एकदा समजून घेऊ शकता. आता तर मी फक्त एकच कोड केला आतापर्यंत. ठीक आहे. व्हिडिओ थोडा लेंदी होऊ शकतो, कंटाळा करू नका. ठीक आहे. पण समजून घ्या. हा एक व्हिडिओ तर तुम्ही पूर्ण कम्प्लीट केला, 5 मार्क्स डन. ठीक आहे. चलो, आता हा तर एकच कोड झाला. तर आपल्याला असं अजून मल्टिपल कोड्स डिस्कस करायचे आहेत. तुम्हाला एक कोड समजलं असेल तर पुढचा कोड तुम्हाला पटपट समजेल. ठीक आहे. चलो, वी कॅन गो टू द नेक्स्ट कोड. येस, याचा आउटपुट तुम्हाला असं भेटेल बघा. याचा आउटपुट तुम्हाला समोर असं भेटेल. तुम्हाला जसं एंटर रेडियस एक बॉक्स भेटलं. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी जे काही व्हॅल्यू एंटर करणार आणि मी या बटनवरती क्लिक करणार, हा बटनवरती क्लिक केला की जावास्क्रिप्टचा फंक्शन कॉल होणार. काय होणार? जावास्क्रिप्टचा फंक्शन कॉल होणार, आणि जावास्क्रिप्टचा फंक्शन कॉल झाल्यानंतर आपला आन्सर इथं डिस्प्ले होऊन जाईल. ठीक आहे. चलो, नेक्स्ट क्वेश्चन. राईट अँड इव्हेंट ड्रिव्हन जावास्क्रिप्ट कोड. परत आपल्याला कोडिंग कसं करायचं? सगळं कोड आपल्याला इव्हेंट ड्रिव्हनच करायचंय. कसं करायचंय? सगळं आपल्याला इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्रामच करायचंय. वी हॅव टू परफॉर्म ऑल इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम टू डिस्प्ले एरिया ऑफ रेक्टँगल. आता आपल्याला काय डिस्प्ले करायचंय? एरिया ऑफ रेक्टँगल. हा पण क्वेश्चन ऑलमोस्ट एव्हरी इयर विचारतात बघा. मार्च 25 मध्ये सुद्धा विचारलेला आहे. ठीक आहे. ऍक्सेप्ट लेंथ अँड ब्रेथ फ्रॉम द युजर. आणि एरियाचा फॉर्म्युला माहितच आहे. अरे यार, हे नका देऊ, आम्हाला माहिती आहे, आम्हाला लहानपणीपासून शिकतोय. एरिया ऑफ रेक्टँगल म्हणजे काय असतो? लेंथ इंटू ब्रेथ. पण तरी त्याचा हिंट म्हणून देतात. चलो, आता कोडिंग कसं करणार? येस, इव्हेंट ड्रिव्हन.
आणि मला तुम्ही सांगा इव्हेंट ड्रिव्हन म्हणजे काय. सगळ्यात आधी HTML तुम्ही फॉर्म बनवणार. म्हणजे तुम्हाला एकदा असा एक आयडिया देतो आउटपुट, म्हणून मी आउटपुट आणलं तुम्हाला आयडिया देण्यासाठी. हा आउटपुट का आणलं तुम्हाला थोडा आयडिया देण्यासाठी. बघा आपण असं करणार, एंटर लेंथ त्याच्यासमोर एक बॉक्स, एंटर ब्रेथ त्याच्यासमोर एक बॉक्स, एरिया ऑफ रेक्टँगल तसं एक बटन. आणि मी जसं एरिया ऑफ रेक्टँगलच्या बटनवर प्रेस करणार मग काय होणार, मला आन्सर भेटणार एरिया ऑफ रेक्टँगल इज डॅश. ठीक आहे, आन्सर भेटणार. पण हे कसं बनवणार तुम्ही, हे कसं बनवणार, हे तुम्ही बनवणार HTML ने. हे कसं बनवणार, हे तुम्ही बनवणार HTML ने. पण याच्या आतमध्ये जो काही लॉजिक असेल, याच्या आतमध्ये तुम्हाला फंक्शन बनावं लागेल. याच्या आतमध्ये एक फंक्शन बनावं लागेल आणि फंक्शनचं लॉजिक तुम्हाला बनावं लागेल बाय युझिंग जावास्क्रिप्ट. यालाच आपण म्हणतो इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम. काय म्हणतो त्याला, इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम. चलो लेट स्टार्ट द कोडिंग. ठीक आहे, चलो सगळ्यात आधी डॉक टाईप HTML काय लिहितो आपण, डॉक टाईप HTML बरोबर. मग त्याच्यानंतर काय लिहितो, बेसिक टॅग्स कंप्लीट करा HTML टॅग. मग त्याच्यानंतर आपण लिहितो हेड टॅग बरोबर. मग त्याच्यानंतर आपण लिहितो टायटल टॅग. सो टायटल मध्ये काय लिहिणार, एरिया ऑफ रेक्टँगल. तुम्ही काय लिहा, काय हरकत नाही, एरिया ऑफ रेक्टँगल लिहिलं तरी चालेल. क्लोज द टायटल टॅग, क्लोज द हेड टॅग, देन वी ओपन द बॉडी टॅग बरोबर. बॉडी टॅग ओपन झालं की आपण काय ओपन करतो, हेडिंग देतो, हेडिंग. आणि हेडिंगला काय करतो, अलाइन करतो, H1 अलाइन इज इक्वल टू, मी आता शॉर्ट मध्ये लिहितो. आता तुम्ही लिहू शकता जावास्क्रिप्ट प्रोग्राम टू डिस्प्ले एरिया ऑफ रेक्टँगल. तुम्ही काय लिहू शकता, तुम्ही लिहू शकता नंतर. आता मी शॉर्ट मध्ये लिहितोय कारण माझ्याकडे स्पेस पुरत नाही नंतर. सो H1 अलाइन, ALIGN H1 अलाइन इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल. मी आता शॉर्ट मध्ये लिहितो, प्रोग्राम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ रेक्टँगल. प्रोग्राम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ रेक्टँगल. ठीक आहे, H1 अलाइन इज इक्वल टू, अरे अलाइन इज इक्वल टू सेंटर पाहिजे ना रे. H1 अलाइन, मग आपण ते व्हॅल्यू नाही दिलं, H1 अलाइन इज इक्वल टू सेंटर. ठीक आहे, आणि मग याच्यामध्ये लिहिणार प्रोग्राम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ रेक्टँगल. मी शॉर्ट मध्ये लिहितो, क्लोज द H1. H1 दिलं, मग त्याच्यानंतर आपण ओपन करतो फॉर्म. पण फॉर्म साठी एक नाव असणं गरजेचं आहे. इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम आहे भाई. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही जे कोडिंग तुम्ही किती करा, तुम्ही किती कोडिंग करा बरोबर. तुम्ही कोडिंग किती करा, पण कोडिंग करताना तुम्हाला एक समजून घ्यायचं की फॉर्मला एक नाव असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो फॉर्म नेम, फॉर्मला एक नाव देऊ, F1च देऊ चालेल. तुम्हाला दुसरं काय द्यायचं, दुसरं काही देऊ शकता चालेल, काय हरकत नाही. ठीक आहे, आता मला सांगा फॉर्म मध्ये आपल्याकडे किती हे असले पाहिजे, 2. बघा एंटर लेंथ, एंटर ब्रेथ, 2 बॉक्सेस बनवायचे आपल्याला, 2 बॉक्सेस बनवायचे. यावेळेस आपल्याला 2 बॉक्सेस बनवायचे. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. सो इनपुट आधी आपल्याला लिहावं लागेल ना एंटर लेंथ. ते फॉर्मच्या समोर आपल्याला लिहावं लागेल ना एंटर लेंथ असं लिहावं लागेल. आणि मग इथं लिहावं लागेल इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर. आणि इथं आपल्याला एक व्हॅल्यू द्यावं लागेल. काय द्यावं लागेल, व्हॅल्यू देण्यापेक्षा व्हॅल्यू नका देऊ, व्हॅल्यू म्हणजे त्या बॉक्सच्या आतमध्ये येणार. तुम्ही त्याला नाव देऊ शकता कारण आपल्याला नेम लागणार. नेम इज इक्वल टू T1. या बॉक्सला मी T1 नाव देतो आणि याचा नंतरच्या बॉक्सला मी T2 नाव देतो. ठीक आहे, एंटर लेंथ. मग आपण तसंच घेऊ एंटर ब्रेथ. ठीक आहे, एंटर ब्रेथ साठी पण काय करायचं, इनपुट टाईप इज इक्वल टू काय करतो, नंबर. इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर. बट नेम वी हॅव टू चेंज द नेम. सो नेम काय बनेल, नेम विल बी T2. नेम काय बनेल, T2 असेल. कारण अरे सेम नाव नका देऊ. सेम नाव दिलं तर तुम्ही लेंथ किंवा ब्रेथ दोघांपैकी एकालाच इनपुट करू शकता. पण आपल्याला एरिया ऑफ रेक्टँगल कॅल्क्युलेट करायचं असेल तर लेंथ इंटू ब्रेथ करावं लागेल ना बरोबर. चलो आता त्याच्यानंतर काय असणं पाहिजे आपल्याकडे, त्याच्यानंतर आपल्याला काय बनवायचं, त्याच्यानंतर आपल्याकडे असं एक बटन पाहिजे. बटन एरिया ऑफ रेक्टँगल म्हणून एक बटन पाहिजे बरोबर. सो आपल्याकडे एक बटन पाहिजे. सो बटन कसं बनवतो रे आपण, हा खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप. दुसरा कलर नाही लिहू का, सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप, हा सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे. ठीक आहे, सो बटन कसं बनवतो, इनपुट टाईप इज इक्वल टू बटन. ठीक आहे, इनपुट टाईप इज इक्वल टू बटन बरोबर. हा त्याच्यानंतर त्या बटनच्या आतमध्ये काय डिस्प्ले झाला पाहिजे, कॅल्क्युलेट एरिया ऑफ रेक्टँगल. व्हॅल्यू म्हणजे काय, ते बटनच्या आतमध्ये काय डिस्प्ले होणार. सो बटनच्या आतमध्ये काय डिस्प्ले झाला पाहिजे, कॅल्क्युलेट एरिया लिहितो. ठीक आहे, मी कॅल्क्युलेट एरिया ऑफ रेक्टँगल, कॅल्क्युलेट एरिया. आता माझ्याकडे जागा नाहीये, मी फक्त एवढंच लिहितो बरं का. तुम्ही लिहू शकता कॅल्क्युलेट एरिया ऑफ रेक्टँगल. हा त्याच्यानंतर खूप इम्पॉर्टंट स्टेप,
कोणता इव्हेंट येणार? अरे इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम ना, कोणता इव्हेंट येणार? ऑन क्लिक, ऑन क्लिक. सो आपण वापरू ऑन क्लिक, ऑन क्लिक पण सी कॅपिटल, ऑन क्लिक सी कॅपिटल. ऑन क्लिक मध्ये सी कॅपिटल पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला वन शॉट लेक्चर मध्ये मी सांगितलं पण होतं. ठीक आहे, हे सगळे इव्हेंट्स असतात. ठीक आहे, जसं आहे तसंच लिहायचं, मगच ते जावास्क्रिप्टला समजेल ते. ठीक आहे, म्हणजे आपल्या कम्प्युटरला समजेल ऑन क्लिक. पण कोणतं फंक्शन कॉल झाला पाहिजे? एक फंक्शन बनवू आपण पुढे, त्या फंक्शनला नाव देऊ एरिया. ठीक आहे, एक फंक्शन म्हणजे आपण जसं या बटनवरती क्लिक करणार, जसं आपण या बटनवरती क्लिक करणार, या बटनवरती क्लिक केल्यानंतर एक फंक्शन जावास्क्रिप्टमध्ये एक फंक्शन रन होणार आणि त्या फंक्शनचं नाव काय असेल? एरिया. त्या फंक्शनचं नाव काय असेल? एरिया. ठीक आहे, डन विथ द HTML. सो आता HTML पार्ट क्लोज करून टाकू. HTML कसं क्लोज करणार? क्लोज द फॉर्म टॅग अँड क्लोज द बॉडी टॅग. फॉर्म टॅग आणि बॉडी टॅगला क्लोज करा. आता सुरू करा तुमचं जावास्क्रिप्ट. आता सुरू करा जावास्क्रिप्ट. सो जावास्क्रिप्ट कसं सुरू करतो? स्क्रिप्ट टॅगने. जावास्क्रिप्ट कसं सुरू करतो? स्क्रिप्ट टॅगने, बरोबर. आणि मग त्याच्यानंतर पहिला स्टेप काय असतो? फंक्शन बनवणं. बघा, एक कोड तुम्हाला समजलं ना, त्याच पॅटर्नने तुम्हाला सगळं कोडिंग करायचं रे. सिंपल फंक्शन बनवतो, बरोबर. फंक्शन कसं बनवतो? आपल्याला आधी लिहावं लागेल फंक्शन, आणि फंक्शन समोर आपण जे काय लिहितो दॅट इज नेम ऑफ द फंक्शन. पण फंक्शनचं नाव काय असलं पाहिजे? एरिया. तुम्ही दुसरं काही फंक्शनचं नाव देऊ नका, फंक्शन असलं पाहिजे एरिया. पॅरेंथेसिस, याला आपण होतो पॅरेंथेसिस. सेमिकोलन देऊ नका, फंक्शन समोर सेमिकोलन येत नाही बाबा. कर्ली ब्रेसेस ओपन, कर्ली ब्रेसेस क्लोज. आता या कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये आपण जे काही लिहितो यालाच आपण म्हणतो फंक्शन. सांगा आता फंक्शन मध्ये काय असलं पाहिजे? व्हेरिएबल. 2 व्हेरिएबल वापरायचे आपल्याला, नाही 3 व्हेरिएबल वापरायचे आपल्याला, बरोबर. एक असणार एल, एक असणार बी आणि एक असणार ए. ए म्हणजे एरिया. सो एल कॉमा बी कॉमा ए. सो असं आपल्याला 3 व्हेरिएबल वापरायचे. आता इथं सेमिकोलन द्यायला सुरू करा. ठीक आहे, सो एलचा व्हॅल्यू कोणाकडे मला सांगा बरं? एलचा व्हॅल्यू कुठे आहे? हा, हे बघा या बॉक्समध्ये असणार, या बॉक्समध्ये असणार. सो एलचं व्हॅल्यू मला आणायचंय. सो पार्स इंट. पार्स इंट म्हणजे काय? पास द इंटीजर. पास द इंटीजर फ्रॉम HTML टू जावास्क्रिप्ट. पार्स इंट, पार्स इंट. आणि अजून एक पार्स इंटचा अजून एक अर्थ असतो. फॉर एक्झाम्पल या बॉक्समध्ये, पार्स इंट पुढे, हा फॉर एक्झाम्पल या बॉक्समध्ये तुम्हाला दिसते एंटर लेंथ. एंटर लेंथ कुणी असं एंटर केला 152 151 A. मला सांगा हा इनपुट चालतं का? नाही, याच्यामध्ये फक्त 15 गेला पाहिजे ना. हा, याचा काय रोल नाहीये. मग पार्स इंट काय करतो ना, फक्त 15 ला पुढे पाठवतो. अच्छा, कुणी इनपुट दिलं 16B, मग हा बी ला ऍक्सेप्ट नाही करणार. हा पार्स इंट हा असा फंक्शन आहे. पार्स इंट म्हणजे काय? इट इज ओनली गोइंग टू पास द इंटीजर व्हॅल्यूज. इट इज नॉट गोइंग टू पास द कॅरेक्टर. इट इज नॉट गोइंग टू पास एनी अदर थिंग, राईट. इट इज ओनली गोइंग टू पास द इंटीजर. सो तुम्ही काही द्या, फक्त नंबर जाणार आतमध्ये, बाकी नाही जाणार आतमध्ये. ठीक आहे, सो एल मध्ये फक्त इंटीजर जाणार. आणि हा इंटीजर कुठून येणार? पहिली गोष्ट, एक फॉर्म आहे, त्या फॉर्मचं नाव काय आहे? F1. आठवते? F1 डॉट T1 डॉट व्हॅल्यू. F1 डॉट T1 डॉट व्हॅल्यू. सो एक फॉर्म आहे F1. त्या फॉर्म F1 मध्ये एक बॉक्स आहे T1. त्या T1 बॉक्स मध्ये जो काही व्हॅल्यू असेल तो व्हॅल्यू असणार आपला L. तो व्हॅल्यू असणार आपला L मध्ये स्टोर्ड. ठीक आहे, तसं बी ला पण ऍक्सेप्ट करा बरं. बी इज इक्वल टू परत पार्स इंट, परत F1 डॉट. आता थांबा. बी म्हणजे काय? ब्रेथ. आता ब्रेथ कुठे आपल्याकडे? T2. F1 डॉट म्हणजे फॉर्म तोच आहे, पण आपला बॉक्स दुसरा आहे ना. F1 डॉट T2 डॉट व्हॅल्यू. गिव्ह द सेमिकोलन, राईट. हा, त्याच्यानंतर आपल्याला ए कॅल्क्युलेट करायचंय, एरिया कॅल्क्युलेट करायचंय. सांगा व्हॉट इज द एरिया? एरियाचा कोड काय? L इंटू बी. दॅट्स इट. एरियाचा कोड काय? L इंटू बी. ठीक आहे, ए इज इक्वल टू L इंटू बी. झालं, आपलं आन्सर भेटलं. आपलं आन्सर कोणाकडे? ए कडे. पण थांबा, त्याला प्रिंट करायचंय. त्याला प्रिंट करण्यासाठी काय करावं लागेल? डॉक्युमेंट डॉट राईट किंवा अलर्ट. तुम्ही अलर्ट बॉक्स पण वापरू शकता. डॉक्युमेंट डॉट राईट पण करू शकता. सो लास्ट इज डॉक्युमेंट डॉट राईट. आणि डॉक्युमेंट डॉट राईट मध्ये काय सांगू? एरिया ऑफ रेक्टँगल इज. एरिया ऑफ रेक्टँगल इज. यावर काय देणार? प्लस ए. आन्सर कोणाकडे आपला? प्लस ए. सेमिकोलन दिसते का इथला? ठीक आहे, काय लिहिलं ते दिसतं ना बहुतेक. ठीक आहे, एरिया ऑफ रेक्टँगल इज प्लस ए, क्लोज द ब्रॅकेट अँड सेमिकोलन. दॅट्स इट. क्लोज द स्क्रिप्ट टॅग अँड क्लोज द HTML टॅग. क्लोज द स्क्रिप्ट टॅग अँड क्लोज द HTML टॅग. दॅट्स इट. बस. किती मार्क्स आहेत रे बाबा? किती मार्क्स आहेत? 5 मार्क्स. अरे हेच क्वेश्चन येणार आहेत रे, नीट प्रिपेअर करा. एवढं काही टेन्शन घेता तुम्ही? हाच क्वेश्चन मी जे तुम्हाला कोडिंग करून देतो ना, म्हणून मी कम्प्युटरवर करत नाही. मी कम्प्युटरवरती 2 मिनिटं टाईप करून तुम्हाला कोड देऊ शकतो. पण काय रायटिंग मध्ये आय कॅन एक्सप्लेन मोर. जेवढं मी तुम्हाला कोडिंग मध्ये एक्सप्लेन नाही करू शकत, तेवढं मी तुम्हाला रायटिंग मध्ये एक्सप्लेन करू शकतो. ठीक आहे, म्हणून मी लाईक
तुम्हाला कोड, प्रत्येक कोड असं लिहून एक्सप्लेन करून देतो मी. ठीक आहे, चलो हा क्वेश्चन पण तुमच्या एक्झाम मध्ये असेल फॉर 5 मार्क्स. प्रत्येक स्टेप तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, प्रत्येक स्टेप तुम्ही समजून नोट करून घ्या. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता याचा आउटपुट असा असेल, इथं आपण एक व्हॅल्यू इनपुट करणार आणि या बटनवरती प्रेस करणार, सो विल गेट द आउटपुट. सो दिस इज कॉल्ड एज इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम. दिस इज कॉल्ड एज इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम. लाईक हे बघा, सेम क्वेश्चन आहे, ऑलमोस्ट सेम क्वेश्चन आहे. राईट अँड इव्हेंट ड्रिव्हन जावास्क्रिप्ट प्रोग्राम टू डिस्प्ले एरिया ऑफ ट्रायंगल. आता तर काय, आता यावेळेस त्यांनी विचारले ट्रायंगल, पण तरी मी तुम्हाला कोड करून देणार, कारण हा बोर्ड एक्झामचा क्वेश्चन आहे. मला माहिती आहे याचा इम्पॉर्टन्स काय. हा क्वेश्चन येणार. ऍक्सेप्ट बेस अँड हाईट फ्रॉम युजर, आणि हाफ नका देऊ, हे आम्हाला माहिती आहे. हाफ इंटू बेस इंटू हाईट इज अ फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, आता एक काम करा, आता मी बेसिक टॅग लिहित नाही. मी बेसिक टॅग लिहिला थोडं अवॉइड करतो. 2 कोड्स मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी बेसिक टॅग लिहून दिलेत. 2 कोड्स मध्ये इथपर्यंत, आता मी इथपर्यंत लिहित नाहीये. बेसिक टॅग्स आणि हा हेडिंग, बेसिक टॅग्स आणि हा हेडिंग मी अवॉइड करतो. ठीक आहे, इथपर्यंत मी लिहित नाहीये. त्याच्या पुढचं मी तुम्हाला एकदा कोड करून पटकन दाखवतो. बेसिक टॅग्स माहिती ना सगळ्यांना काय बेसिक टॅग्स. ठीक आहे, मी इथून स्टार्ट करतो बॉडी टॅग पासून. बॉडी टॅग नंतर आपण एक हेडिंग देतो बरोबर. H1 अलाइन इज इक्वल टू सेंटर, आणि हेडिंग काय देणार, एरिया ऑफ रेक्टँगल. काय देणार आपण, एरिया ऑफ ट्रायंगल. क्लोज द H1. बस, मग आपण फॉर्म टॅग ओपन करतो बरोबर. फॉर्मला एक नाव देतो, फॉर्म नेम इज इक्वल टू F1. फॉर्म नेमला काय देतो, F1. फॉर्म नेम आपण देतो F1 बरोबर. हा, मग त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, आता मला किती इनपुट करायचे, परत 2 इनपुट करायचे. 2 इनपुट्स, कारण आय वॉन्ट बेस अँड आय वॉन्ट हाईट. हे बघा, अरे याचं आउटपुट नाही दिलं. ठीक आहे, आय वॉन्ट 2 इनपुट्स, सो 1 इज द बेस अँड 1 इज द हाईट. सो मी काय करणार, तर एंटर बेस. आता बेस एंटर करण्यासाठी आपल्याला एक बॉक्स लागेल. सो तर काय करणार, इनपुट टाईप इज इक्वल टू काय देणार, तर टेक्स्ट. इनपुट टाईप नंबर. टेक्स्ट कशाला पाहिजे आपल्याला, नंबर. इनपुट टाईप इज नंबर. ठीक आहे, नेम, याला एक नाव देऊ, नेम इज इक्वल टू T1. ठीक आहे, समजलं. चलो तसंच आपण करू एंटर हाईट. आता हाईट इनपुट कसं करणार, सेम नंबर. इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर. आय होप सो ज्या स्टुडंट्सला पहिले 2 कोड क्लिअर आहे त्यांनी हे कोड स्वतःहून पण केलं असं आतापर्यंत. ठीक आहे, नेम इज इक्वल टू T2. आणि ज्या मुलांना थोडं डिफिकल्ट वाटतं ना, एंड पर्यंत व्हिडिओ बघत राहा, सगळं समजेल तुम्हाला. ठीक आहे, चलो त्याच्यानंतर आपल्याला एक बटन क्रिएट करायचं आहे. त्या बटनवर क्लिक केल्यानंतर आपलं फंक्शन कॉल झाला पाहिजे. ठीक आहे, बटनवर क्लिक केल्यानंतर फंक्शन कॉल झाला पाहिजे. सो बटन बनवूयात. बटन, हाऊ टू क्रिएट द बटन, इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट लिहिलं तरी चालेल किंवा बटन लिहिलं तरी चालेल. शक्यतो बटन लिहा. सबमिट म्हणजे सबमिट बटन क्रिएट करण्यासाठी असतो. इनपुट टाईप बटन. व्हॅल्यू म्हणजे काय, बटनच्या आतमध्ये काय दिसलं पाहिजे, कॅल्क्युलेट. बटनच्या आतमध्ये काय दिसलं पाहिजे, कॅल्क्युलेट. आणि फंक्शन काय कोण असलं पाहिजे, ऑन क्लिक. फंक्शन कोण असलं पाहिजे, ऑन क्लिक. तिथं C कॅपिटल पाहिजे बरं का. ऑन क्लिक मध्ये C कॅपिटल पाहिजे. ऑन क्लिक इज इक्वल टू. सो बटनवर क्लिक केल्यानंतर कोणतं फंक्शन कॉल झाला पाहिजे, एरिया. चालेल ना, असंही कोड करू शकता. ठीक आहे, एरिया. ठीक आहे, बरोबर. चलो दॅट्स इट. आपल्या HTML चा पार्ट डन. सो क्लोज द फॉर्म टॅग, क्लोज द बॉडी टॅग, अँड इथून आपला जावास्क्रिप्टचा पोर्शन सुरू होतो. सो आय विल ओपन द स्क्रिप्ट टॅग. आणि स्क्रिप्ट टॅग मध्ये मला एक फंक्शन क्रिएट करावं लागेल बरोबर. फंक्शनचं नाव काय असलं पाहिजे, फंक्शनचं नाव हाच असला पाहिजे, एरिया. सो फंक्शन मी लिहिणार एरिया, पॅरेंथेसिस, सेमिकोलन द्यायचं नाही. क्लोज द कर्ली ब्रेसेस, ओपन द कर्ली ब्रेसेस. कर्ली ब्रेसेस ओपन होणार बरोबर. कर्ली ब्रेसेस ओपन झाल्यानंतर मी काय लिहिणार, मला आता व्हॅल्यूज आणायचे आहेत. अरे व्हेरिएबल्स बनवायचं. ठीक आहे, फंक्शनच्या आतमध्ये व्हेरिएबल बनवणार. व्हेरिएबल मला किती व्हेरिएबल लागेल बरं, BHA म्हणजे 3 व्हेरिएबल लागेल. B म्हणजे बेस, H म्हणजे हाईट आणि A म्हणजे एरियासाठी. सेमिकोलन. सांगा B चा व्हॅल्यू मला इनपुट करायचं आहे. B म्हणजे काय करणार, पार्स इंट. आय कॅपिटल असेल बरं का, पार्स इंटचा आय कॅपिटल. ठीक आहे, पण हा पार्स इंट B कुठून येणार, इथून. B कुठून येणार, इथून, फॉर्ममधून T1 बॉक्स मधून. पण हा T1 बॉक्स कुठे, F1 फॉर्म मध्ये. सो आपण काय लिहिणार, फॉर्म 1 मध्ये एक बॉक्स आहे T1 नावाचा. तिथं जो काही व्हॅल्यू असेल तो व्हॅल्यू सरळ येऊन जाणार B मध्ये. ठीक आहे, इथं तुम्ही सेमिकोलन द्यायचंय. तसंच आपल्याला H आणायचं. H कुठून भेटणार, परत पार्स
पार्स द इंटिजर फ्रॉम HTML टू जावास्क्रिप्ट, पार्स इंट आय कॅपिटल. ठीक आहे. परत F1 एक फॉर्म आहे, त्याच्यामध्ये T2 म्हणून एक बॉक्स आहे. कोणता बॉक्स आहे? एंटर हाईट. हाईटचं बॉक्सचं नाव काय? T2 म्हणून एक बॉक्स आहे. तिथं जो काही व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूला तुम्हाला आणायचंय कुठं? H मध्ये, आणि मग तुम्हाला वापरायचं आपला ए मध्ये आपला रिझल्ट असणार. आणि एक कसं असणार? हाफ. आता हाफ तर आपण लिहू शकता 1/2 लिहू शकत नाही, त्यापेक्षा 0.5 लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. काय लिहू शकता तुम्ही? 0.5 लिहू शकता. 0.5 किंवा असं लिहिलं तरी चालेल, 1/2 असं लिहिलं तरी चालेल, जसं गिवन आहे तसं लिहिलं तरी चालेल. 1/2 म्हणजे हाफ इंटू बेस इंटू हाईट. झालं. आपला आन्सर कोणाकडे? आपला आन्सर ए कडे. मग एला फक्त प्रिंट करायचं. एला कसं प्रिंट करणार तुम्ही? डॉक्युमेंट डॉट राईट. काय प्रिंट करणार? डॉक्युमेंट डॉट राईट. आणि डॉक्युमेंट डॉट राईट मध्ये काय सांगणार? एरिया ऑफ ट्रायंगल इज. काय लिहिणार आपण? एरिया ऑफ ट्रायंगल इज, बरोबर, डबल कोट्स क्लोज. का बरं? अरे डबल कोट्स लय खतरनाक असतो. डबल कोट्सच्या आतमध्ये जे कोण येतात ते सगळे ॲज इट इज आउटपुटमध्ये प्रिंट होतात ना, बरोबर. एरिया ऑफ ट्रायंगल इज. आणि आपला आन्सर कोणाकडे? व्हेरिएबल ए कडे. तर काय करायचं? व्हेरिएबल एक मिनिट व्हेरिएबल एचा आतमधला व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी काय करायचं? +a. कन्कॅटिनेशन ऑपरेटर आठवतं ना? +a. बास, खतरनाक. +a म्हणजे हे डबल कोट्स खतरनाक असतात, त्यांच्या आतमध्ये जे कोण येतो तो ॲज इट इज प्रिंट होतो. ठीक आहे. चलो, दॅट्स इट. नाव क्लोज द टॅग्स. सो कोणता टॅग क्लोज होणार? स्क्रिप्ट टॅग क्लोज होणार. आणि स्क्रिप्ट टॅग क्लोज झाल्यानंतर आपला HTML टॅग क्लोज होणार. ठीक आहे. स्क्रिप्ट टॅग क्लोज झाल्यानंतर आपला HTML टॅग क्लोज होणार. दॅट्स इट. हे बघा हा क्वेश्चन 23 मध्ये विचारलंय, 24 मध्ये विचारलंय, 25 मध्ये पण विचारलंय, म्हणजे हा 26 मध्ये पण विचारणार, म्हणजे हा 27 मध्ये पण विचारणार. येणार. पेपर लीक करतोय तुमचा आयटीचा पेपर. तुमचा आयटीचा पेपर झालाय लीक. तुमचा 26चा आयटीचा पेपर लीक झालाय. ठीक आहे. तर हाच क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असणार. ऑफकोर्स हाच क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असेल. लास्ट इयरच्या बॅचच्या स्टुडंट्सला विचारा. सांगितलं होतं मी. एक काम करा, तुम्ही क्रॉस चेक करा मी बरोबर आहे की चुकीचं आहे. लास्ट इयर पण मी असा व्हिडिओ बनवला होता ना, त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा मी काय सांगितलं. 24 मध्ये विचारलं, 25 मध्ये येणार आणि आलाच 25 मध्ये. आता मी सांगतोय 25 मध्ये की 26 मध्ये येणार. नेक्स्ट इयरचा PYQ बघा, तर 26 बाय डिफॉल्ट ऍड होऊन भेटेल तुम्हाला. म्हणजे हाच क्वेश्चन येणार आहे रे. कशा टेन्शन घेताय? फक्त कन्सेप्ट समजून घ्या, प्रिपेअर करून घ्या, समजून घ्या. म्हणजे तो हे सगळं तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. आणि काहीच मिस्टेक झाले नाही पाहिजेत. आता बघा, आपण इथं काहीतरी मिस्टेक केले असं मला वाटतंय. काय मिस्टेक केले? मला एक मिस्टेक सापडला. तो आहे कर्ली ब्रेसेस. इथं फंक्शन आपण कर्ली ब्रेसेस चार्टमध्ये देतो. ओपन केलं, क्लोज कुठे केले? क्लोज इथं होणार. ठीक आहे. क्लोज इथं होणार आपल्या डॉक्युमेंट डॉट राईट नंतर. इथं आपल्या कर्ली ब्रेसेस क्लोज होणार. हे दिसत आहे तुम्हाला, पण इथं आपण क्लोज करतो. ठीक आहे. कर्ली ब्रेसेस इथं क्लोज होणार. ठीक आहे. असं काही मिस्टेक करू नका. बाकी सगळं ठीक आहे. बाकी सगळं ठीक आहे. समजलं का कोडिंग कसं करायचं? ठीक आहे. सगळ्यांनी नोट करून घ्या आपल्या बुकमध्ये, स्क्रीनशॉट काढून घ्या, काही करा, पण तुम्हाला हा कोड लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राईट अँड इव्हेंट ड्रिव्हन. हे बघा, सगळे इव्हेंट ड्रिव्हन कोडच विचारतात रे. असा बेसिक कोड खूप रेअर असतात. हे पण असतात, बेसिक कोड्स पण असतात बरं का. काही पेपरमध्ये बेसिक कोड पण बघितले. बेसिक कोड म्हणजे काय? आपण नॉर्मल मेथडने कोडिंग करायचं. फॉर्म वगैरे क्रिएट करायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही कोडिंगचं लॉजिक इम्प्लिमेंट करा, झालं. फंक्शन वगैरे क्रिएट करायची गरज नाही. ठीक आहे. डायरेक्ट तुम्ही कोडिंगचं लॉजिक इम्प्लिमेंट करा, डन. So see, write an event-driven JavaScript program to accept 2 numbers and display which number is greater. म्हणजे आपण 2 नंबर्स इनपुट करू आणि आपण सांगू कोणता नंबर ग्रेटर आहे. ठीक आहे. कोणता नंबर ग्रेटर आहे. ठीक आहे. म्हणजे असं आपण काय करणार आहे बघा, असं काहीतरी आपल्याला करायचंय. दिसतं तुम्हाला? आपण असं करू, एंटर फर्स्ट नंबर. मग युजर काय करणार? फर्स्ट नंबर एंटर करणार. जसं की युजरनी पहिला नंबर एंटर केला 10, बरोबर. एंटर सेकंड नंबर. युजरने काय केलं? सेकंड नंबर एंटर केला 20. आउटपुट आला का? नाही येणार. आउटपुट येणारच नाही. जोपर्यंत या बटनवरती क्लिक नाही होणार तोपर्यंत आउटपुट येणारच नाही. आता मी या बटनवरती क्लिक केला. या बटनवरती क्लिक केल्यानंतर काय लिहून येणार? द ग्रेटेस्ट नंबर इज 20. असं माझं आउटपुट आला पाहिजे. ठीक आहे. माझं आउटपुट काय आलं पाहिजे? अरे ग्रेटर नंबर इज 20. म्हणजे तिथं कंपॅरिझन झाला पाहिजे. हे कंपॅरिझन होण्यासाठी तुम्हाला डिसिजन मेकिंग स्टेटमेंट वापरायचं. 11वेचं जावास्क्रिप्ट राहतो. 11वेचं जावास्क्रिप्ट डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. इफ A is greater than B, मग प्रिंट करणार A is greater नंबर. एल्स B is greater. अरे आठवतंय का 11वीच? ते सांगतो सगळं परत. डिसिजन मेकिंग स्टेटमेंटला आपण इफ एल्स म्हणतो. काय म्हणतो? इफ एल्स. इफच्या पुढे कंडिशन देतो. आता कंडिशनचे 2 पॉसिबिलिटी असतात.
हा इफ एल्स. इफ एल्स म्हणजे काय? इफ एल्स हा कंडिशन आहे. हा कंडिशनचे दोन पॉसिबिलिटी, एक तर हा ट्रू असणार किंवा हा फॉल्स असणार. समजा हा कंडिशन ट्रू निघाला, आता इफ मध्ये जो पार्ट असेल ना, इफ मध्ये जो स्टेटमेंट असेल तो प्रिंट होणार. पण समजा हा कंडिशन फॉल्स निघाला, आता हा कंडिशन फॉल्स निघाला, तर एल्स मध्ये जो स्टेटमेंट असेल ना, स्टेटमेंट, इथं स्टेटमेंट असतात. काय असतात? स्टेटमेंट. तर हा कंडिशन ट्रू निघाला तर इफचा स्टेटमेंट प्रिंट होतो, पण हा कंडिशन फॉल्स निघाला तर एल्स मधला स्टेटमेंट प्रिंट होतो. काय प्रिंट होणार? एल्स मधला स्टेटमेंट प्रिंट होणार. समजलं का? याला आपण म्हणतो डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. सो हु इज डिसिजन मेकिंग स्टेटमेंट? इफ एल्स. इफ एल्स हा दोन शब्द खूप इम्पॉर्टंट आहे, आणि इफ एल्सच्या नंतर कधी सेमिकोलॉन लावायचा नाही. ठीक आहे. इफ ए इज ग्रेटर देन बी, आता हा कंडिशन जर, आता ए आणि बी दोन व्हॅल्यूज आहेत जे युजरकडनं घेऊ. ए आणि बी हे असेल ए आणि हा असेल बी, हे युजरकडनं घेऊ. मग आपण त्या नंबरचं कम्पेअर करू, कोणता नंबर ग्रेटर आहे, आणि जो नंबर ग्रेटर असेल त्या स्टेटमेंटला प्रिंट करू. फॉर एक्झाम्पल, जर ए ग्रेटर असेल तर पहिलं स्टेटमेंट प्रिंट होणार, इफचा स्टेटमेंट. पण समजा हा कंडिशन फॉल्स निघाला, म्हणजे बी ग्रेटर निघाला, अरे हा नंबर ग्रेटर असेल तर हा कंडिशन फॉल्स होणार ना. ठीक आहे. तर हा कंडिशन समजा फॉल्स झाला तर एल्स मधला जो स्टेटमेंट असेल तो स्टेटमेंट प्रिंट होणार. समजलं? हाच कन्सेप्ट वापरून आपण कोडिंग करूया. याच कन्सेप्ट वापरून आपण काय करू? कोडिंग करू. ठीक आहे. बेसिक टॅग लिहिणं गरजेचं आहे का? बेसिक टॅगने आपल्याकडे जागा कमी होते. ठीक आहे. बेसिक टॅग्स लिहिताना तुम्ही स्वतःहून, ठीक आहे, मी बेसिक टॅग लिहिणं अवॉइड करतोय. ठीक आहे. कारण मी पहिले 3 कोड्समध्ये तुम्हाला बेसिक टॅग लिहून दिलेत. सॉरी, पहिले 2 कोड्समध्ये मी तुम्हाला बेसिक टॅग लिहून दिलेत. चला एक काम करू, रिवाइज करू. चला, बेसिक टॅग मी लिहित नाही पण रिवाइज करतो. सगळ्यात आधी काय लिहिणार? एक्सक्लेमेशन डॉक टाईप HTML. मग त्याच्यानंतर काय लिहिणार? HTML टॅग. मग त्याच्यानंतर काय लिहिणार? हेड टॅग. मग त्याच्यानंतर काय लिहिणार? टायटलमध्ये काय देणार? प्रोग्राम, ग्रेटर नंबर प्रोग्राम असं देऊ शकता. टायटल काही द्या, तुमचं चॉईस आहे, तुमचं कंटेंट आहे. ग्रेटर नंबर प्रोग्राम, पण टायटल क्लोज करा. टायटल क्लोज झाल्यानंतर हेड टॅग क्लोज करा. हेड टॅग क्लोज झाल्यानंतर बॉडी टॅग ओपन करा. बरोबर. बॉडी टॅग मध्ये त्याच्या पुढे मी तुम्हाला कोडिंग करून दाखवतो. ठीक आहे. HTML टॅग. मग त्याच्यानंतर बेसिक टॅग लिहिलं. बेसिक टॅग नंतर बॉडी टॅग, आणि बॉडी टॅग नंतर तुम्ही एक हेडिंग द्या. आता हेडिंग द्यायचं आहे असं कंपल्शन नाहीये, पण दिलं तर बेटर राहील. आता मी तो लाईन जरा अवॉइड करतो. ठीक आहे. चलो, मग डायरेक्ट आपण बनवतो फॉर्म. काय बनवतो? फॉर्मला एक नाव देऊ, कारण फॉर्म नेम इज इम्पॉर्टंट. फॉर्मला काय नाव देऊ? तेच F1. सगळीकडे एकच कन्सेप्ट फॉलो करू. एक्झाम मध्ये तुम्ही असंच लिहा, चालेल, काय हरकत नाही. फॉर्म नेम इज गुड F1. आता फॉर्म मध्ये किती आपल्याला फील्ड्स बनायचे? 2. हे बघा, एंटर फर्स्ट नंबर एक बॉक्स, एंटर सेकंड नंबर एक बॉक्स, आणि एक बटन. आपण असा फॉर्म बनवू. ठीक आहे. सो मी काय सांगतो? एंटर फर्स्ट नंबर ठीक आहे. आता याच्यासमोर एक बॉक्स आला पाहिजे. बॉक्स कसं बनवतो? इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर. बरोबर. आणि या बॉक्सला एक नाव देऊ, नेम इज इक्वल टू T1. नेम इज इक्वल टू T1 असं एक नाव देऊ. ठीक आहे. चलो, आता मला सांगा त्याच्यानंतर, अरे एक मिनिट, आपण सगळे कोडमध्ये ना एक कन्सेप्ट विसरत गेलोय. दॅट इज ब्रेक. सगळीकडे ब्रेक देणं राहिले. बघा, इथं ब्रेक देणं गरजेचं आहे. नाहीतर हे काय होणार माहिती आहे का? एकच स्लाइडमध्ये येतील. इथं पण ब्रेक द्या, इथं पण ब्रेक द्या. प्रत्येक बॉक्स नंतर ब्रेक द्या. बरं का? इथं ब्रेक द्यायचं राहिले. का बरं? कारण ब्रेक दिल्यानंतर हा दोन्ही बॉक्सेस नेक्स्ट लाईन वरती येतील. हे बघा, हे नेक्स्ट लाईन वरती आहेत ना. बघा, हे दोन्ही नेक्स्ट लाईन वरती, तिघे नेक्स्ट लाईन वरती आहेत. ऑल 3 आर ऑन न्यू लाईन. सो वी हॅव टू गिव्ह द ब्रेक. हे बघा, आपलं राहिले, इथं ब्रेक द्यावं लागेल. इथं ब्रेक टॅग ऍड करा. ठीक आहे. ब्रेक टॅग ऍड केलं तरच विल गेट एव्हरीथिंग ऑन द न्यू लाईन. ठीक आहे. हे राहील आपलं. ठीक आहे. चलो, सो इथं काय करावं लागेल? ब्रेक टॅग द्यावं लागेल. गिव्ह द BR टॅग. मग आपण काय करू? एंटर सेकंड नंबर. सेम इनपुट टाईप इज इक्वल टू काय लिहू? इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर. बरोबर. आणि त्याला या बॉक्सला पण एक नाव देऊ, नेम इज इक्वल टू T2. काय देऊ? T2. ठीक आहे. परत एक ब्रेक देतो, सो दॅट द बटन विल कम ऑन द नेक्स्ट टाइम. मग त्याच्यानंतर मला काय करायचं? बटन बनवायचं. बरोबर. बटन कसं बनवतो? इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट. इनपुट टाईप इज इक्वल बटन द्या. ठीक आहे. इनपुट टाईप इज इक्वल टू बटन. बरोबर. इनपुट टाईप इज इक्वल बटन. या बटनला एक नाव द्या,
बटनला नाव नाही दिलं तरी चालेल, बटनमध्ये डायरेक्ट व्हॅल्यू दिलं तरी चालेल. व्हॅल्यूमध्ये काय लिहा, व्हॅल्यूमध्ये ग्रेटर नंबर, क्लिक हिअर टू फाइंड द ग्रेटर नंबर असं काही लिहिलं तरी चालेल. ग्रेटर नंबर, फाइंड ग्रेटर नंबर असं लिहिलं तरी चालेल. पण इथे एक फंक्शन येणं खूप गरजेचं आहे. त्या फंक्शनचं नाव असेल ऑन क्लिक. सी कॅपिटल पाहिजे ना, ऑन क्लिक, ऑन क्लिक, जर सी कॅपिटल पाहिजे. ठीक आहे. आणि एक फंक्शन बनवावं लागेल कॉल्ड एज चेक. एक फंक्शन बनवू कॉल्ड एज चेक. चेक नावाचं एक फंक्शन असणं गरजेचं आहे. चेक नावाचं एक फंक्शन असणं गरजेचं आहे. ठीक आहे. फंक्शनचं नाव काय दिलंय, चेक. आता याच नावाने तुम्हाला फंक्शन बनवावं लागेल. ठीक आहे. चलो, क्लोज द बॉडी टॅग, क्लोज द फॉर्म टॅग, क्लोज द फॉर्म टॅग, क्लोज द बॉडी टॅग. ठीक आहे. अँड ओपन. आता इथून पुढे जावास्क्रिप्ट. इथून पुढे काय येणार, इथून पुढे येणार जावास्क्रिप्ट. मग येणार स्क्रिप्ट टॅग. काय येणार इथं पुढं, स्क्रिप्ट. काय येणार तर स्क्रिप्ट. हा, हे बघा, हा पण 23, 24, 25 एव्हरी इयर लिटरली विचारतात. हा क्वेश्चन 26 मध्ये पण असेल आणि हा क्वेश्चन 27 मध्ये पण असेल. एव्हरी इयर हा क्वेश्चन बोर्ड एक्झाम मध्ये विचारतात. स्क्रिप्ट. आता मला सांगा, स्क्रिप्ट जावास्क्रिप्ट सुरू करतोय, मग इथं फंक्शन बनवावं लागेल. आधी काय क्रिएट करावं लागेल जावास्क्रिप्ट मध्ये, सगळ्यात आधी फंक्शन क्रिएट करावं लागेल. सो जावास्क्रिप्ट मध्ये फंक्शन कसं बनवतो, बाय द कीवर्ड फंक्शन. फंक्शन, आणि फंक्शनचं नाव काय असलं पाहिजे, चेक. फंक्शनचं नाव काय असलं पाहिजे, चेक. चेक पॅरेंथेसिस, सेमिकोलन देऊ नका. कर्ली ब्रेसेस ओपन, कर्ली ब्रेसेस क्लोज. कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये आपला फंक्शन येतो, कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये आपला फंक्शन येतो. मग आता व्हेरिएबल डिक्लेअर करा. कोणते कोणते व्हेरिएबल वापरायचे आपल्याला दोनच व्हेरिएबल वापरायचे, व्हेरिएबल ए आणि व्हेरिएबल बी. बस दोनच नंबर पाहिजे आपल्याला, फक्त कंपॅरिझन करायचं. व्हेरिएबल ए कॉमा व्हेरिएबल बी, व्हेरिएबल ए कॉमा व्हेरिएबल बी. बरोबर. पण एचं व्हॅल्यू ऑलरेडी आपण फॉर्म मध्ये घेतलेलं आहे. बरोबर. बीचं व्हॅल्यू ऑलरेडी आपण फॉर्म मध्ये घेतलेलं आहे, पण त्या फॉर्म मधले व्हॅल्यूज आपल्याला जावास्क्रिप्ट मध्ये आणायचे. फॉर्म मधल्या व्हॅल्यूजला जावास्क्रिप्ट मध्ये आणायचे. तर फॉर्म मधल्या व्हॅल्यूजला जावास्क्रिप्ट मध्ये कसं आणणार, ए इज इक्वल टू पार्स इंट, पार्स द इंटिजर. पार्स इंट म्हणजे काय, पार्स द इंटिजर, ओनली इंटिजर, नो एनी टेक्स्ट, नो एनी व्हॅल्यूज. पास द इंटिजर, आय कॅपिटल असला पाहिजे, पास द इंटिजर. पण कुठून पास करणार रे बाबा, F1, फॉर्म F1 मध्ये, फॉर्म F1 मध्ये T1 मध्ये, फॉर्म F1 मध्ये T1 मध्ये जो व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूला पास करू, सेमिकोलन. बरोबर. बीचा व्हॅल्यू कोण सांगणार, बीचा व्हॅल्यू पण पार्स, पार्स द इंटिजर. चलो, फॉर्म 1 मध्ये पण यावेळेस बॉक्स 2, T2 F1 मध्ये, T2 मध्ये व्हॅल्यू, F1 मध्ये T2 मध्ये व्हॅल्यू. हा, आता याच्या पुढे मेन लॉजिक सुरू होतो. टेन्शन नका घेऊ. याच्या पुढे मेन लॉजिक सुरू होतो इफ एल्स. थोडा कलर चेंज करून येतो म्हणजे तुम्हाला समजेल. याच्या पुढे हा जावास्क्रिप्ट आहे. बरोबर. जावास्क्रिप्ट मध्ये पण एक लॉजिक येतो इफ एल्स. इफ ए इज ग्रेटर देन बी. समजा एचा व्हॅल्यू बी पेक्षा मोठा निघाला. आता ए आणि बी मध्ये काही असेल, एनी नंबर, कोणताही नंबर असेल, पण समजा एचा व्हॅल्यू बी पेक्षा मोठा निघाला, म्हणजे हा ए ग्रेटर नंबर झाला ना, ए ग्रेटर नंबर आहे ना. ठीक आहे. मग काय करू, डॉक्युमेंट डॉट राईट. काय करू, डॉक्युमेंट डॉट राईट. तुम्ही इथं अलर्ट पण वापरू शकता बरं का, अलर्ट पण वापरू शकता. अलर्ट म्हणजे तुमच्या समोर अलर्ट बॉक्स येणार आणि अलर्ट बॉक्स मध्ये तुमचा आन्सर येणार, तसंही करू शकता. डॉक्युमेंट डॉट राईट. आपण काय करू, डॉक्युमेंट डॉट राईट, फर्स्ट नंबर इज ग्रेटर नंबर. किंवा आपण सांगू शकतो, असं पण सांगू शकतो, प्लस ए. डॉक्युमेंट डॉट राईट प्लस ए आणि डबल कोट्स मध्ये. आता डबल कोट्स मध्ये प्लस ए ला ना काय ऍड करू, प्लस ए ला डबल कोट्स मध्ये ना काय ऍड करू, प्लस ए इज ग्रेटर नंबर, इज ग्रेटर नंबर असं लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. प्लस ए म्हणजे काय, ए मध्ये जो काही व्हॅल्यू असेल, आता आपल्याला माहित नाही ए मध्ये काय आहे, पण ए मध्ये मोठा नंबर असेल ऑफकोर्स. बरोबर. एवढं माहिती की ए मध्ये मोठा नंबर आहे, पण ए मध्ये जो काय असेल तो व्हॅल्यू प्रिंट होणार. फॉर एक्झाम्पल ए मध्ये आहे 10 आणि बी मध्ये आहे 5, मग इथं काय प्रिंट होणार, 10 इज ग्रेटर नंबर. समजलं का, 10 इज ग्रेटर नंबर. ए मध्ये 10 आहे आणि बी मध्ये 5 आहे, तर काय प्रिंट होणार, 10 इज ग्रेटर नंबर. ठीक आहे. पण समजा उलट गेलं, ए मध्ये 5 ठेवलं आणि बी मध्ये 10 ठेवलं, तर काय येणार, एल्स. जर आपला कंडिशन फॉल झाला तर आपण जाणार एल्स मध्ये. जर आपला इफचा कंडिशन फॉल झाला तर आपण जाणार एल्स मध्ये. एल्स मध्ये काय करणार, डॉक्युमेंट डॉट राईट प्लस बी. आता बी ग्रेटर असेल ना, आता हा कंडिशन फॉल झाला, ऐका, हा कंडिशन फॉल झाला, हा कंडिशन फॉल झाला, याचा अर्थ काय झाला, सेकंड नंबर इज ग्रेटर नंबर ना, ऑफकोर्स. सो डॉक्युमेंट डॉट राईट प्लस बी इज ग्रेटर नंबर, सेमिकोलन. आता डबल कोट्स लय खतरनाक असतात. डबल कोट्सच्या आतमध्ये जे कोण असतात ते ऍज इट इज प्रिंट होतात. बरोबर. दॅट्स इट. क्लोज द कर्ली ब्रेसेस, क्लोज द स्क्रिप्ट टॅग अँड क्लोज द HTML टॅग. दॅट्स इट. एवढं कोड केलं तर तुम्हाला भेटेल 5 मार्क्स.
एवढं कोड केलं तर तुम्हाला भेटेल 5 मार्क्स. आता हा कोड कसा रन होतो सांगतो मी तुम्हाला. बघा, जर तुम्ही ए मध्ये इनपुट केलं 5 आणि बी मध्ये इनपुट केलं 10, तर कंडिशन काय झाला? कंडिशन फॉल्स झाला ना. अरे हा कंडिशन कसं काय ट्रू शकतो? ए इज ग्रेटर दॅन बी. नाव ए इज लेस, नाव बी इज ग्रेटर ना. बी इज ग्रेटर म्हणजे हा कंडिशन फॉल्स झाला. फॉल्स कंडिशन झाल्यानंतर एल्स मधला स्टेटमेंट प्रिंट होणार 10 इज ग्रेटर नंबर. 10 इज ग्रेटर नंबर. आता मी असं केलं, आता मी इथं 10 ठेवलं आणि इथं 5 ठेवलं, तर हा कंडिशन ट्रू होतोय ना. हा कंडिशन ट्रू झाला. 10 इज ग्रेटर दॅन 5. मग काय प्रिंट होणार? इफचा पार्ट प्रिंट होणार. इफचा पार्ट प्रिंट होणार. इफचा पार्ट काय? 10 इज अ ग्रेटर नंबर. इफचा पार्ट प्रिंट होतो. ठीक आहे. दोन्ही कधी प्रिंट होऊ शकत नाही. दोन्ही कधी प्रिंट होऊ शकत नाही. आता दोन्ही कधी प्रिंट होतील? ज्यावेळेस आपण इक्वल टू देतो, पण इथं इक्वल टू नाहीये. ठीक आहे. समजलं का सगळ्यांना? 23, 24, 25 पुढे पण बोर्ड एक्झाम मध्ये हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. नीट लिहून घ्यायचं, स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलं सर. चलो नेक्स्ट क्वेश्चन. ओके, याचा आउटपुट असं येणार, एंटर फर्स्ट नंबर, एंटर सेकंड नंबर. हा बटनवरती क्लिक केल्यानंतर मग आपला कोड रन होणार. ठीक आहे. चलो, हा आता पुढे जाण्याच्या आधी, नेक्स्ट कन्सेप्ट सुरू करायच्या आधी ना, तुम्हाला एक फॉर लूप कन्सेप्ट माहित पाहिजे. यू मस्ट नो कन्सेप्ट ऑफ फॉर लूप. फॉर एक्झाम्पल, हे काय इम्पॉर्टंट आहे? कारण पुढचे कोड्स सगळे याच्यावरती डिपेंड आहेत. पुढचे कोड्स याच्यावरती डिपेंड आहेत. समजा हे माहित नसेल तर पुढचं कोड तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे. चलो, आता फॉर लूप काय असतं? आय वॉन्ट टू प्रिंट फ्रॉम 1 to 10. मला 1 to 10 प्रिंट करायचं आहे. मी तुम्हाला ऑलरेडी वन शॉट व्हिडिओमध्ये, रॅपिड रिव्हिजन मध्ये सगळीकडे तुम्हाला लूप एक्सप्लेन केले, पण तरी पुढचे कोडिंग समजून घेण्यासाठी तुम्हाला लूप माहित पाहिजे. ठीक आहे. लूपिंग कन्सेप्ट माहित पाहिजे. फॉर लूप, वाईल लूप, पण शक्यतो फॉर लूप जास्त यूज होतो. वाईल लूप खूप कमी यूज होतो. फॉर लूप, वाईल लूप बोथ आर सेम, बट फॉर लूप जास्त यूज होतो. ठीक आहे. कारण एकाच लाईन मध्ये पूर्ण कोडिंग कम्प्लीट करतो तो. वाईल लूप मध्ये 4-5 लाईन आपल्याला कोडिंग करावं लागतात. हे तुम्ही रॅपिड रिव्हिजन मध्ये माझ्याकडनं ऐकलं असेल, बरोबर? चलो, आता आय वॉन्ट टू प्रिंट फ्रॉम 1 to 10. काय सांगितलं? आय वॉन्ट टू प्रिंट फ्रॉम 1 to 10. मला 1 पासून 10 पर्यंत प्रिंट करायचं आहे. तर 1 पासून 10 पर्यंत प्रिंट करण्यासाठी मी 10 वेळा डॉक्युमेंट डॉट राईट यूज करू का? मी 10 वेळा डॉक्युमेंट डॉट राईट यूज करू का? नाही. त्याच्यामध्ये काही लॉजिकच बनत नाही ना. इफ आय वॉन्ट टू प्रिंट फ्रॉम 1 to 100, म्हणजे काय, मी डॉक्युमेंट डॉट राईट 100 टाइम्स लिहू का? काय लॉजिक नाही बनणार. ठीक आहे. तर आपल्याला समजा एकच गोष्ट एकानंतर एक स्टेप बाय स्टेप रिपीट करायचं असेल, वी कॅन यूज अ फॉर लूप. फॉर लूप कसं बनवतो आपण? फॉर सगळ्यात आधी फॉर लूप मध्ये 3 गोष्टी असतात: इनिशियलायझेशन, कंडिशन, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट. इनिशियलायझेशन म्हणजे काय असतो? तो आपल्याला सांगतो कुठून सुरुवात करायचंय. कंडिशन म्हणजे काय असतो? तो आपल्याला सांगतो कुठपर्यंत जायचंय. आणि इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट आपल्याला सांगतो की कसं जाणार, एकाने इन्क्रीज करत जाणार की एकाने डिक्रीज करत जाणार. बरोबर. जसं की मी सांगितलं, आय इज इक्वल टू 1, म्हणजे मी स्टार्ट कुठून करणार? प्रिंटिंग. आय इज इक्वल टू 1 म्हणजे प्रिंटिंग कुठून स्टार्ट करणार? 1 पासून. सेमी कोलन, इथं काय द्यायचं? सेमी कोलन. कंडिशन 10 पर्यंत जायचंय. जोपर्यंत आय एक व्हेरिएबल असतो बघा. आय एक व्हेरिएबल आहे किंवा एक काउंटर आहे असं सांगा तुम्ही. ठीक आहे. आयचं व्हॅल्यू जोपर्यंत 10 येत नाही तोपर्यंत मी प्रिंट करत राहणार. आयचं व्हॅल्यू जोपर्यंत 10 येत नाही तोपर्यंत मी प्रिंटिंग करत राहणार. सो आय इज लेस देन इक्वल टू म्हणजे काय? 10 पण येणार. अच्छा, आय इज लेस देन 10 दिलं तर 9 पर्यंत जाणार. 10 प्रिंट नाही होणार. इफ आय इज लेस देन 10 दिलं तर इट विल गो अप टू 9 बिकॉज 10 विल बिकम फॉल्स ना. ठीक आहे. अँड आय प्लस 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 म्हणजे काय? इन्क्रीमेंट. इन्क्रीमेंट म्हणजे काय? इन्क्रीजिंग बाय 1. मायनस मायनस दिलं तर डिक्रीमेंट, डिक्रीजिंग बाय 1. सो मला सांगा, आयच्या ठिकाणी 1 ठेवलं, तर आयच्या ठिकाणी 1 ठेवलं तर कंडिशन ट्रू आहे. तर आपण इथं करू शकतो डॉक्युमेंट डॉट राईट एल म्हणजे काय? ऑन न्यू लाईन आय. प्रत्येक लाईनवरती आयचा व्हॅल्यू प्रिंट करतोय. ठीक आहे. एल म्हणजे न्यू लाईन. ठीक आहे. सगळ्यात आधी मला सांगा, आय कोण आहे? आता आपलं कम्प्युटर या कोडला रन करतोय. कम्प्युटरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू या कोडला डिस्कस करू. सगळ्यात आधी कम्प्युटरला काय दिसलं? 1. आता कम्प्युटर ना ह्या कंडिशन मध्ये 1 साठी चेक करणार की ह्या कंडिशन ट्रू आहे की फॉल्स आहे. सांगा. 1 इज लेस देन इक्वल टू 10. 1 इज लेस देन इक्वल टू 10. कंडिशन इज ट्रू. कंडिशन ट्रू झाला तर तो आउटपुटमध्ये प्रिंट होणार. इथं प्रिंट होणार बघा, डॉक्युमेंट डॉट राईट आय. आता सध्या आयचा व्हॅल्यू काय? 1. मग 1 प्रिंट झाला. मग त्याच्यानंतर आपण लूपच्या बाहेर जाऊ शकतो का? नाही. जोपर्यंत आपलं कंडिशन फॉल्स होत आहे, तोपर्यंत मी लूपच्या बाहेर जाऊ शकत नाही. म्हणजे मला काय करावं लागेल? इन्क्रीमेंट करावं लागेल. इन्क्रीमेंट 1 + 1 2 म्हणजे आयचा व्हॅल्यू इन्क्रीमेंट करतो. आय मध्ये काय होतं? 1. 1 + 1 2. मग इथं आयचा व्हॅल्यू आता काय झाला? 2. मला सांगा, 2 इज लेस देन 10. 2 इज लेस देन इक्वल 10. कंडिशन 2 इज लेस देन इक्वल 10. कंडिशन काय? ट्रू आहे. मग कंडिशन ट्रू असेल तर आपण प्रिंट करणार, आयचा व्हॅल्यू प्रिंट करणार. पण आता आयचा व्हॅल्यू काय? 2. मग माझ्या आउटपुट स्क्रीनवरती 2 पण प्रिंट होणार. ठीक आहे. एकदा चेक करू. मग इन्क्रीमेंट करणार. इन्क्रीमेंट 2 + 1 3 होणार. 3 साठी चेक करा बरं. जोपर्यंत हा कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते लूप मध्ये रिपीट करत राहावं लागेल.
you have to repeat the loop until the condition is true. Once this condition is going to become false, you can exit the loop. तुम्ही लूपला कधी एक्झिट करणार, हा कंडिशन फॉल्स झाल्यावरती. मला सांगा 2 + 1 3. 3 साठी कंडिशन ट्रू आहे का? 3 < 10. हा 3 पण ट्रू असणार. 4 5 6 7 8 9. 10 साठी पण हा कंडिशन ट्रू असणार. 10 साठी पण हा कंडिशन ट्रू असणार, कारण 10 इज लेस दॅन इक्वल टू पण आहे ना, इक्वल टू पण आहे, बरोबर. अच्छा, आता मला सांगा इथं आला 11. इथं आलं 11 साठी कंडिशन ट्रू असेल का? नाही. 11 साठी कंडिशन फॉल्स असेल. आणि जर हा कंडिशन फॉल्स झाला तर आपण प्रिंटिंग नाही करणार. जर हा कंडिशन फॉल्स झाला तर आपण या लूप मध्ये जाऊ शकत नाही. हा लूप आहे, लूप. हा लूपिंग स्टेटमेंट, याला आपण म्हणतो लूपिंग स्टेटमेंट. जर हा कंडिशन फॉल्स झाला तर आपण लूपिंग स्टेटमेंट जाणार नाही आणि आपण डायरेक्ट इथून पुढे कोडला एक्झिट मारू. इथून पुढे कोडला एक्झिट मारतो. समजलं? सो आय विल प्रिंट फ्रॉम ओनली 1 to 10. ठीक आहे, आय विल प्रिंट फ्रॉम ओनली 1 to 10. अच्छा, इथं 10च्या ठिकाणी मी इथं 100 केलं तर आय विल गो टिल 100. आय विल कंटिन्यू द प्रिंटिंग टिल 100. समजते का सगळ्यांना कसं आहे फॉर लूप स्टेटमेंट? ठीक आहे. सो याला पण रिव्हर्स पण करू शकतो. फॉर एक्झाम्पल काही म्हणतील आता आय वॉन्ट टू प्रिंट इन रिव्हर्स वे. आय वॉन्ट टू प्रिंट फ्रॉम 50 to 5. मला 50 पासून 5 पर्यंत प्रिंटिंग करायचं आहे. उलट प्रिंट करायचं आहे. 50 पासून 5 पर्यंत प्रिंट करायचं. मग कसं असेल आपलं लूप? फॉर आय इज इक्वल टू 50, म्हणजे स्टार्ट करून करायचं 50 पासून. आता मला सांगा, आय जोपर्यंत 5 येत नाही, म्हणजे आपण ग्रेटर नंबर पासून स्मॉलर नंबर कडे येतोय. इथं काय होतं, आपण स्मॉलर नंबर पासून ग्रेटर नंबर कडे जात होतो, पण इथं काय ग्रेटर नंबर पासून स्मॉलर नंबर कडे येतोय. तर काय करावं लागेल? आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू. ठीक आहे, ग्रेटर नंबर पासून स्मॉल नंबर कडे जाताना ग्रेटर दॅन इक्वल टू, स्मॉलर नंबर पासून ग्रेटर नंबर कडे जाताना लेस दॅन इक्वल टू. लक्षात ठेवा, कंडिशन आहे हा. ठीक आहे, कंडिशन आहे. आय ग्रेटर दॅन इक्वल टू कुठपर्यंत जायचंय? 5 पर्यंत जायचंय. पण आपण कसं जाणार? ग्रेटर व्हॅल्यू पासून स्मॉलर व्हॅल्यू कडे जाताना डिक्रिमेंट करावं लागेल. काय करावं लागेल? डिक्रिमेंट म्हणजे काय? डिक्रीजिंग द व्हॅल्यू बाय 1. सो आय मायनस दॅट्स इट. सो मग पुढे लिहा डॉक्युमेंट डॉट राईट ln ब्रॅकेटमध्ये आय. सो यावेळेस तुमचा आउटपुट कसं येणार? 50 49. तुमचा आउटपुट कसं येणार? 50. मग मायनस 50 - 1 49. कंडिशन ट्रू आहे. 49 - 1 48. 48 साठी कंडिशन ट्रू आहे. 48 - 1 47. 47 साठी कंडिशन ट्रू आहे. असं करत आपण 5 पर्यंत येऊ. असं करत आपण कुठपर्यंत येऊ? 5 पर्यंत येऊ. आणि 5 नंतर 4 आला तर, अच्छा इथं 4 आला तर 4 साठी कंडिशन ट्रू आहे ना. 4 इज लेस दॅन इक्वल टू 5. 4 इज स्मॉलर ना, सो दिस कंडिशन विल बिकम फॉल्स. सो वेन द कंडिशन इज गोइंग टू बिकम फॉल्स, आपण प्रिंटिंग स्टॉप करू. याला आपण म्हणतो लूपिंग कन्सेप्ट. एकदा पटकन लूपिंग कन्सेप्ट नोट करून घ्या बरं. एकदा पटकन सगळ्यांनी लूपिंग कन्सेप्ट नोट करून घ्या. लूपिंग कन्सेप्ट नोट झाला असेल तर वी कॅन स्टार्ट द कोड पटकन. आणि हे मी तुम्हाला वन शॉट लेक्चरमध्ये पण तुम्हाला हे सगळं सांगितलं होतं, बरोबर. चलो, सो कोड स्टार्ट करू. ठीक आहे, अजून मॅक्झिमम थोडंच वेळ लागेल, जास्त नाही. अजून 3-4 कोड आहेत, संपेल. ठीक आहे, चलो गिव्हअप करू नका, इथपर्यंत गिव्हअप करू नका. ठीक आहे. चलो, इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम करायचा आहे. आता हा इव्हेंट ड्रिव्हन तर आपल्यासाठी खूप किरकोळ गोष्ट झाली. आता काय आहे, हा माहिती आहे इव्हेंट ड्रिव्हन काय माहिती आहे, असा कॉन्फिडन्स आलाय की नाही आलाय? ठीक आहे, आधी तुम्हाला काही स्टुडंट्सला माहित पण नसेल इव्हेंट ड्रिव्हन काय असतो. पहिल्यांदा ऐकलं, अरे हा इव्हेंट ड्रिव्हन. आता तुम्हाला कॉन्फिडन्स पण आला असेल इव्हेंट ड्रिव्हन म्हणजे काय असतो, बरोबर. ठीक आहे, चलो. सो आपल्याला काय करायचं? इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम करायचा आहे. हा पण क्वेश्चन बघा एव्हरी इयर. अरे यार, हेच क्वेश्चन असणार आहे तुमच्या पेपरमध्ये. हेच असणार आहे. तुमचा पेपर लीक करतोय, तुमचा पेपरमध्ये हाच असणार आहे. 23, 24, 25, 26, 27, 28 जोपर्यंत बोर्ड एक्झाम चालणार आहे तोपर्यंत तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये हा क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे, राईट अन इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम टू डिस्प्ले टेबल ऑफ ऍक्सेप्टेड नंबर. म्हणजे आपण ना कम्प्युटरला सांगणार 2, मग कम्प्युटर काय प्रिंट करून देणार? मला 2चं टेबल प्रिंट करून देणार 10 पर्यंत. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, असं करत 2 10 जा 20, असं 20 पर्यंत मला 2 10 जा 20 असं मला टेबल प्रिंट करून देणार. ठीक आहे, मी कम्प्युटरला दिलं इनपुट 3, मग कम्प्युटर मला काय प्रिंट करून देणार? 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9. लहानपणी शिकलो ना टेबल. सो हा टेबल मला प्रोग्राम प्रिंट करून दिला पाहिजे. मला असं प्रोग्राम बनवायचा आहे, जावास्क्रिप्टचा प्रोग्राम, जो मला टेबल प्रिंट करून देणार. टेबल, पण टेबल कोणता असला पाहिजे तो मी सांगणार, तो युजर सांगेल 7. मग आपला जावास्क्रिप्ट प्रोग्रामने 7चं टेबल प्रिंट करून दिला पाहिजे. खूप सिंपल कोड आहे. ठीक आहे, स्टार्ट करायचं का? ठीक आहे,
स्टार्ट करूयात. ठीक आहे, चलो. सो सगळ्यात आधी बेसिक टॅग तर लिहावं लागेल. सगळ्यात आधी डॉक टाईप HTML, कारण HTMLच्या आतमध्येच आपला जावास्क्रिप्ट कोड येतो. ठीक आहे, HTML टॅग नंतर हेड टॅग नंतर टायटल काय लिहू, JS कोड लिहू, काही पण लिहा, टायटल चालेल, जावास्क्रिप्ट कोड, क्लोज द टायटल, क्लोज द हेड. हा, आता इथं फॉर्म बनवायची गरज आहे का? नाही, इथं फॉर्म बनवायची गरज नाहीये. तर डायरेक्ट तुम्ही बॉडी टॅग ओपन करा. हेडिंग द्यायचं तर हेडिंग द्या, नाहीतर डायरेक्ट तुम्ही स्क्रिप्ट टॅग ओपन करा. आता हेडिंग वेडिंग थोडा अवॉइड करतो मी, डायरेक्ट मुद्द्यावरती येतो. आता तुम्ही डायरेक्ट स्क्रिप्ट टॅग ओपन करा. जिथं स्क्रिप्ट टॅग ओपन करतोय तिथून आपला जावास्क्रिप्टचा प्रोग्राम सुरू होतो. जिथून मी स्क्रिप्ट टॅग ओपन करतो तिथून जावास्क्रिप्टचा प्रोग्राम सुरू होतो. ठीक आहे, चलो. मग त्याच्यानंतर मला काही व्हेरिएबल्स मला इनपुट करायचं ना, युजरकडनं नंबर इनपुट करायचं. काय करायचंय? युजरकडनं नंबर इनपुट करायचा आहे. मी 3 व्हेरिएबल वापरतो, N, I, M, असं 3 व्हेरिएबल्स वापरतो. आता मी 3 व्हेरिएबल्स का वापरतोय, कशासाठी वापरतोय, याचा आन्सर तुम्हाला 2 मिनिटात सांगतो मी. ठीक आहे, चलो. एन म्हणजे काय? युजरकडनं मी जो नंबर घेणार आहे ना, अरे युजर सांगणार ना कोणतं टेबल प्रिंट करायचंय. सो युजरकडनं जो नंबर घेणार आहे ना, त्या नंबरला मी एन मध्ये स्टोअर करतो. मी काय सांगू? एन इज इक्वल टू काय सांगू? एनचा व्हॅल्यू सांगणार कोण? युजर. एन इज इक्वल टू प्रॉम्प्ट. युजरलाच एक प्रश्न विचारतो, एंटर नंबर. सो युजर जो काही नंबर एंटर करणार, युजर जो कोणता नंबर एंटर करणार तो नंबर स्टोअर होणार एन मध्ये. समजा युजरने एंटर केला 2, आत्ताच्या इथं बघा एक्झाम्पल काही असेल, तर 2 असेल, 3 असेल, 4 असेल, जो कोणता नंबर युजर एंटर करतो ना त्या नंबरचा त्याला टेबल बनवून द्यायचं. युजरने एंटर केलं 10, त्याला 10चं टेबल बनवून द्यायचं. आपला कोड तसा कोड बनवायचा आपल्याला. ठीक आहे, तसं जावास्क्रिप्टचा कोड आपण बनवू. ठीक आहे, सो युजरने एंटर केलं 2, तर 2 कुठे एंटर होणार? एन मध्ये. सो एन काय? एन हा एक व्हेरिएबल आहे. एन हा एक व्हेरिएबल आहे. एन असणार एक व्हेरिएबल. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर टेबल कुठपर्यंत असतो? युजली 20 पर्यंत. कुठपर्यंत असतो? 20 पर्यंत. 10 पर्यंत. 2 10 20 असं ना. 10 पर्यंत आपण कोणताही टेबल 10 पर्यंत घेतो, बरोबर. हा, त्या टेबलला तुम्हाला 20 पर्यंत घेऊन जायचं, 20 पर्यंत घेऊन जाऊ शकता. त्या टेबलला तुम्हाला 30 पर्यंत घेऊन जायचं, 30 पर्यंत घेऊन जाऊ शकता. सांगतो कसं. ठीक आहे, चलो. आता आपल्याला 10 पर्यंत जायचे, म्हणजे आपल्याला 10 स्टेप्स रिपीट करायचे. 10 स्टेप्स वी हॅव टू रिपीट 10 स्टेप्स. आणि 10 स्टेप मध्ये काय? आपला नंबर. हा एन म्हणजे आपला नंबर इंटू 1 रिझल्ट, आपला नंबर इंटू 2 रिझल्ट, आपला नंबर इंटू 3 रिझल्ट. समजलं? आपला नंबर म्हणजे कोण? एन. ठीक आहे, चलो. सो इथं आपण काय करू? एक लूप वापरू. लूप मला ना 1 पासून 10 पर्यंत जायचंय. सो काय करू? आय इज इक्वल टू 1. आठवते? फॉर लूप आय इज इक्वल टू 1. आता आय कोण आहे? आय कुठून आला? हा पण एक व्हेरिएबल आहे, म्हणून मी ते डिक्लेअर केलं. हे बघा, व्हेरिएबलला जोपर्यंत तुम्ही डिक्लेअर करणार नाही तोपर्यंत तुम्ही डिफाईन नाही करू शकत. पहिली गोष्ट. ठीक आहे, व्हेरिएबल तुम्हाला वापरायचं असेल तर त्याला डिक्लेअर करावं लागेल. याला म्हणतो डिक्लेरेशन. आता मी इथं डायरेक्टली आय लिहिलं असतं का? नाही, मी इथं डिक्लेअर केले. आता मी इथं आय नाही लिहिलं, समजा इथं आय नाही लिहिलं, इथं चालतं का? नाही, कारण कम्प्युटर कॅनॉट रेकग्नाइज व्हॉट इज आय. सो कम्प्युटरला सांगावं लागेल तो एक व्हेरिएबल आहे. कम्प्युटरला डिक्लेअर करून सांगावं लागेल तो एक व्हेरिएबल आहे, मी पुढे कोडिंग मध्ये वापरणार आहे असं मला कोडिंग मध्ये सांगावं लागेल. ठीक आहे, सो आय इज इक्वल टू 1. कुठपर्यंत जायचं मला? 10 स्टेप्स. सो आय इज लेस देन इक्वल टू 10 स्टेप्स. 1 to 10. 2 1 2, 2 2 4, 2 3 2 4 2 5 2 6 2 7 2 8 2 9 2 10 पर्यंत जायचं मला. ठीक आहे, तर मला 10 स्टेप्स रिपीट करायचं आहे. आय प्लस प्लस. पण मला 10 स्टेप मध्ये रिपीट काय करायचंय? 2चं टेबल. आता 2चं टेबल कसं येणार? बघा, सांगा मला. आपला नंबर कशामध्ये? आपला नंबर एक काम करू थांबा. एम मध्ये आपण रिझल्ट स्टोअर करू. थांबा, असं करू. एम इज इक्वल टू एन इंटू आय. नाही समजलं ना? सांगतो. एम इज इक्वल टू एन इंटू आय असं करूयात आपण. एम इज इक्वल टू एन इंटू आय. मग आपण काय करू? डॉक्युमेंट डॉट राईट. सांगतो एक 2च मिनिट. डॉक्युमेंट डॉट राईट. आपला नंबर कोण आहे? 2. सो असं प्रिंट करायचं ना, 2 इंटू 1 इज इक्वल टू 2 असं झालं पाहिजे ना. सो हा आपला नंबर आहे. आपला नंबर म्हणजे प्लस एन. मग आपल्याला हा क्रॉस पाहिजे. क्रॉस. इंटू म्हणजे क्रॉस. इंटू. मग इंटू प्रिंट करण्यासाठी काय करा? डबल कोट्स मध्ये फक्त एक्स लिहा.
डबल कोट्समध्ये एक्स म्हणजे हा ऍज इट इज प्रिंट होणार. हा 1 म्हणजे कोण? आय. आता आयचा व्हॅल्यू काय? 1. हा हा चेंज होत राहणार ना, जसं जसं आय पुढे जाणार तसं हा पण चेंज होणार. 2 तसंच राहणार. 2 इंटू 1, 2 इंटू 2, अरे 2 इंटू 2, ठीक आहे. मग इथं 4 आला पाहिजे. मग 2 इंटू 3 तर 6 आला पाहिजे. पण हा चेंज होत राहणार आहे, ठीक आहे. पण हा एक्स तसंच राहणार आहे, 2 पण तसंच राहणार आहे. सो याला आपण ठेवू आय. एक्स नंतर आपण काय करू? प्लस आय इज इक्वल टू, सगळीकडे इज इक्वल टू पाहिजे म्हणून डबल कोट्समध्ये इज इक्वल टू ठेवतो. अरे बघा, मी जे लोकांना डबल कोट्समध्ये ठेवतोय, डबल कोट्स, मी ज्या लोकांना, इथं लक्ष द्या, मी ज्या लोकांना डबल कोट्समध्ये ठेवतोय, ज्या लोकांना डबल कोट्समध्ये ठेवतोय ते लोक ऍज इट इज प्रिंट होतील. ते लोक ऍज इट इज प्रिंट होतील. 2 म्हणजे आपला एन, तो प्रिंट होणार. इंटू म्हणजे आपला हा ऍज इट इज. आता आयचा व्हॅल्यू काय? सध्या आयचा व्हॅल्यू 1, मग तो प्रिंट होणार, बरोबर. मग त्याचा रिझल्ट प्रिंट झाला पाहिजे. मला सांगा रिझल्ट कोणाकडे असेल? रिझल्ट कोणाकडे असेल? प्लस एम सेमिकोलन, प्लस एम. दॅट्स इट. प्लस एम म्हणजे काय रे? प्लस एम म्हणजे काय? आपला आन्सर सांगा. एन म्हणजे 2 इंटू आय, आयचा प्रेझेंट व्हॅल्यू 1, सो विल गेट द आन्सर इज एम. एम मध्ये आपला आन्सर असेल 2, मग 2 इथं प्रिंट होणार, बरं. 2 इथं प्रिंट होणार. मग आपण इन्क्रीमेंट करणार, याला इन्क्रीमेंट करणार, इन्क्रीमेंट झालं. मग मला सांगा, इन्क्रीमेंट झाल्यानंतर आता एनचा व्हॅल्यू तोच असणार ना, एनचा व्हॅल्यू 2 असणार, 2. पण आयचा व्हॅल्यू काय येणार? 1 + 1 2, सो आता येणार 2 इंटू 2. मग एमचा व्हॅल्यू काय येणार? एमचा व्हॅल्यू 4, मग इथं प्रिंट होणार 4. मग परत इन्क्रीमेंट होणार, इन्क्रीमेंट झाल्यानंतर आयचा व्हॅल्यू परत येणार 3, मग 2 इंटू 3 6, मग 6 कुठे स्टोर होणार? एम मध्ये स्टोर होणार, मग एम प्रिंट होणार. परत इन्क्रीमेंट होणार 4, 2 इंटू 4, ठीक आहे. मग 8 एम मध्ये स्टोर होणार, मग एम प्रिंट होणार. समजलं का? फक्त इथं एक गोष्ट आपण मिस करतोय, दॅट इज ब्रेक द्यावं लागेल. इथं ब्रेक द्यावं लागेल. परत मग काय करू? डॉक्युमेंट डॉट राईट, तर फक्त एक ब्रेक टॅग ऍड करतो. आता ब्रेक टॅग दिलं तर काय होणार? आपला आन्सर नवीन लाईन वरती येणार, नाहीतर काय होणार माहिती का? हे सगळं एका लाईन मध्ये कंटिन्यू होतील, ठीक आहे. चलो दॅट्स इट. क्लोज द स्क्रिप्ट टॅग, क्लोज द बॉडी टॅग अँड क्लोज द HTML टॅग. दॅट्स इट. क्लोज द HTML टॅग. कुणाला लॉजिक नाही समजलं असेल तर थोडं व्हिडिओ मागे घ्या आणि परत बघा मी काय सांगितलं, ठीक आहे. सो 2 इंटू 1 दॅट इज 2, 2 इंटू 2 दॅट इज 4, 2 इंटू 3 दॅट इज 6, 2 इंटू 4 दॅट इज 8. सो एम आपला रिझल्ट असेल आणि तर तसं स्टोर होत जाणार आहे. मी डबल कोट्समध्ये ज्या लोकांना ठेवले तो ऍज डबल कोट्स खूप डेंजर असतो बरं. डबल कोट्स डेंजर आहे ना, त्याच्यामध्ये जो कोण असतो तो ऍज इट इज प्रिंट होतो, ठीक आहे. आणि प्लस एन म्हणजे एनचा व्हॅल्यू आपण इथं जो काही इनपुट करणार. आता आपण 2 इनपुट केलं तर 2चं टेबल येणार. आता मी इथं 7 इनपुट केलं, एनच्या ठिकाणी 7 ठेवलं तर मला 7चं टेबल भेटणार. समजलं का? ठीक आहे. तर हा कोड पण खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि मला वाटतं हा पण कोड आपण कम्प्लीट केला आहे. 23, 24, 25 एव्हरी इयर दिस क्वेश्चन हॅज बीन आस्क्ड इन युअर बोर्ड एक्झाम. नेक्स्ट क्वेश्चन, परत इव्हेंट ड्रिव्हन जावास्क्रिप्ट प्रोग्राम टू डिस्प्ले लेंथ ऑफ द टेक्स्ट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आता इथं ना थोडं शॉर्टकट वापरायचं. आपल्याकडे ना काही इनबिल्ड फंक्शन्स असतात. काय असतात? काही इनबिल्ड फंक्शन्स, ठीक आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याचं लेंथ कॅल्क्युलेट करायचं आहे. लेंथ म्हणजे काय? असं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 स्पेस 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं लेंथ झालं 22 इन्क्लुडिंग स्पेस. स्पेसला पण एक काउंट केला जातो, ठीक आहे. चलो हा कोड कसा करायचा? तर सगळ्यात आधी बेसिक टॅग्स, डॉक टाईप HTML, बरं. डॉक टाईप HTML नंतर HTML टॅग नंतर हेड टॅग नंतर टायटल टॅग. सो टायटल टॅग मध्ये तुम्ही लिहू शकता JS कोड, जावास्क्रिप्ट कोड. क्लोज द टायटल क्लोज झाला की क्लोज द हेड, देन वी हॅव टू ओपन द बॉडी टॅग, ठीक आहे. बॉडी टॅग नंतर हेडिंग देऊन टाका तुम्ही तुमच्या एंडवरनं. मी हेडिंग थोडं स्किप करतोय. मग आपण स्क्रिप्ट टॅग ओपन करतो. काय करतो? स्क्रिप्ट टॅग ओपन करतो. मग इथून आपला जावास्क्रिप्ट सुरू होतो, ठीक आहे. चलो मला एक व्हेरिएबल वापरायचं आहे आणि व्हेरिएबल मध्ये मी याला आपण म्हणतो स्ट्रिंग. याला काय म्हणतो? सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स इज कॉल्ड एज स्ट्रिंग. याला आपण काय म्हणतो? स्ट्रिंग, ठीक आहे. तर मी एक व्हेरिएबल वापरतो आणि या व्हेरिएबलमध्ये याला स्टोअर करतो. एकच व्हेरिएबल लागेल, व्हेरिएबल ए. आणि व्हेरिएबल ए मध्ये मला काय स्टोअर करायचं ऑलरेडी सांगितलं ना. व्हेरिएबल ए मध्ये काय स्टोअर करायचं? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सांगतो. ए इज इक्वल टू काय सांगणार मी? ए इज इक्वल टू काय स्टोअर करू? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी.
ए इज इक्वल टू इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आता व्हेरिएबल ए मध्ये हा पूर्ण टेक्स्ट स्टोअर झालाय. ठीक आहे, आता मला याचा लेंथ कॅल्क्युलेट करायचं. काय करायचं मला? याचा लेंथ कॅल्क्युलेट करायचं. तर याचा लेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक स्टेटमेंट वापरावं लागेल. तुम्हाला याचा लेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल? फक्त एक स्टेटमेंट वापरावं लागेल. तो काय आहे बघा, डॉक्युमेंट डॉट राईट. डॉक्युमेंट डॉट राईट. मग आपण सांगतो लेंथ ऑफ स्ट्रिंग इज, लेंथ ऑफ स्ट्रिंग, मी खाली लिहितोय माझ्याकडे जागा नाही म्हणून, लेंथ ऑफ स्ट्रिंग इज. हा, याच्यानंतर आपला आन्सर प्रिंट झाला पाहिजे. याच्यानंतर आपला आन्सर प्रिंट झाला पाहिजे. ठीक आहे, प्लस ए डॉट लेंथ, एवढंच करायचं आपल्याला फक्त. इज प्लस ए डॉट लेंथ, प्लस ए डॉट लेंथ. याचा अर्थ काय मी तुम्हाला सांगतो. हा एक इनबिल्ड फंक्शन आहे. हा एक इनबिल्ड फंक्शन आहे. आता ए म्हणजे काय? व्हेरिएबल ए. सांगा व्हेरिएबल ए. व्हेरिएबल एच्या आतमध्ये कोण आहे? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आता हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डॉट लेंथ म्हणजे इथं त्याचं लेंथ प्रिंट होणार. आणि आपण मोजलोय याचा लेंथ किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. तर ह्याचा व्हॅल्यू काय झालं? याचा आन्सर काय झालं? 22. मग इथं काय प्रिंट होणार? लेंथ ऑफ स्ट्रिंग इज 22. स्ट्रिंग म्हणजे काय? सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टरला आपण कोडिंगमध्ये स्ट्रिंग असं म्हणतो. ठीक आहे, तर हा डायरेक्ट फंक्शन आहे रे, इनबिल्ट फंक्शन आहे. तुम्ही ए डॉट लेंथ द्या, आपलं कम्प्युटर समजून जाईल याचा लेंथ कॅल्क्युलेट करायचा आहे आणि तो आपल्याला कॅल्क्युलेट करून देणार. आणि आपला आउटपुट काय येणार? 22. हा, तुम्ही तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या ठिकाणी दुसरं काही दिलं तर त्याचं लेंथ तुम्हाला बाय डिफॉल्ट कॅल्क्युलेट करून भेटणार. जसं की मी माझं नाव दिलं किंवा मी आयटी कोड बॉक्स दिलं. काय झालं? आयटी कोड बॉक्स. तर काय झालं? आयटी कोड बॉक्स, आयटी स्पेस कोड स्पेस बॉक्स. काय झालं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आउटपुट काय भेटणार? 11 भेटणार. आउटपुट काय भेटणार? 11 भेटणार. समजलं का कसं आहे कोड? ठीक आहे, चलो दॅट्स इट. कोडिंग झालं. असं कोड विचारलं तर लॉटरी रे बाबा. चलो क्लोज द स्क्रिप्ट टॅग, क्लोज द बॉडी टॅग अँड क्लोज द HTML टॅग. क्लोज द HTML टॅग. दॅट्स इट. डन. फक्त हा इम्पॉर्टंट आहे, प्लस ए डॉट लेंथ. ठीक आहे, असं कोड आला तर काही सोडू नका, डेफिनेटली एक्झाम मध्ये लिहून याल. ठीक आहे, चलो नेक्स्ट. राईट अ इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम टू डिस्प्ले डबल ऑफ ऍक्सेप्टेड नंबर. येस, आता हे तुम्हाला एक होमवर्क देतो मी. ठीक आहे, कारण काय सगळं क्वेश्चन मी तुम्हाला एक काम करा, लॉजिक सांगतो. ठीक आहे, लॉजिक सांगतो, तुम्ही पण ट्राय करू शकता. सगळ्यात आधी बेसिक टॅग्स लिहितो आपण. काय लिहितो सगळ्यात आधी? बेसिक टॅग्स. सगळ्यात आधी आपण लिहितो बेसिक टॅग्स. बरोबर, काय लिहितो आपण सगळ्यात आधी? बेसिक टॅग्स. आता बेसिक टॅग्स दिल्यानंतर आपण हेडिंग देणार, मग त्याच्यानंतर आपण फॉर्म बनवणार. बरोबर, फॉर्म. सो फॉर्म. ठीक आहे, आपल्याला किती नंबर्स इनपुट करायचे? डबल ऑफ ऍक्सेप्टन्स म्हणजे एक नंबर. म्हणजे मी इनपुट दिलं 2, मला आउटपुट काय भेटलं पाहिजे? 4. मी इनपुट दिलं 3, मला आउटपुट काय भेटलं पाहिजे? 3 च डबल म्हणजे 6. मी इनपुट दिलं 10, तर मला आउटपुट काय भेटलं पाहिजे? 20. म्हणजे जो काय नंबर असेल त्याचा डबल भेटला पाहिजे. म्हणजे आपल्याला इन शॉर्ट मल्टिप्लाय बाय 2 करायचं. काय करायचं? इन शॉर्ट मल्टिप्लाय बाय 2 करायचं. तेवढंच करायचं लॉजिक, मल्टिप्लाय बाय 2 करायचं. ठीक आहे, फॉर्म नेम द्यावं लागेल कारण हा इव्हेंट ड्रिव्हन आहे ना. हा, फॉर्म नेम काय असेल इथं? फॉर्म नेम काय असेल इथं? F1. फॉर्म नेम काय असेल इथं? F1. बरोबर. तर त्याच्यानंतर आपण एक हे करू, एंटर व्हॅल्यू, ब्रेक द्या बरं काय तर फॉर्म. नाही थांबा. एंटर व्हॅल्यू नंतर बटनसाठी ब्रेक. एंटर व्हॅल्यू, मग इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर. त्याला नाव द्यावं लागेल नेम इज इक्वल टू T1. बरोबर. मग त्याच्यानंतर ब्रेक द्यावं लागेल आणि मग त्याच्यानंतर मला एक सबमिट बटन क्रिएट करावं लागेल. सबमिट इनपुट टाईप इज बटन, इनपुट टाईप इज इक्वल टू बटन. बरोबर, इनपुट टाईप इज इक्वल बटन. मग त्यात तुम्हाला सांगावं लागेल व्हॅल्यू इज इक्वल टू डबल, म्हणजे डबल बटन असं भेटणार तुम्हाला. आणि ऑन क्लिक वर क्लिक केल्यानंतर आपला फंक्शन सुरू झाला पाहिजे. ठीक आहे, फंक्शनचं नाव काहीतरी द्या, 1 2 3 द्या, काही द्या. फंक्शनचं नाव काही देऊ शकतो, दॅट इज नॉट इश्यू. ABC द्या, नाहीतर फंक्शनचं नाव काय? ABC पॅरेंथेसिस. ठीक आहे, चलो. मग त्याच्यानंतर आपला जावास्क्रिप्ट सुरू होतो, आपला फॉर्म टॅग क्लोज होतो. ठीक आहे, फॉर्म टॅग क्लोज झाल्यानंतर आपला स्क्रिप्ट टॅग क्लोज होतो, बॉडी टॅग क्लोज होतो, आणि बॉडी टॅग क्लोज झाल्यानंतर स्क्रिप्ट टॅग ओपन होतो. इथून आपल्या जावास्क्रिप्टची सुरुवात. सांगा जावास्क्रिप्ट मध्ये सगळ्यात आधी काय करणार?
जावास्क्रिप्ट मध्ये सगळ्यात आधी काय करणार, व्हेरिएबल वापरणार. व्हेरिएबल वापरायचं ते फंक्शन क्रिएट करणार, फंक्शन. आणि फंक्शनचं नाव काय असलं पाहिजे, फंक्शनचं नाव ABC. ठीक आहे, कर्ली ब्रेसेस ओपन. मग व्हेरिएबल वापरणार, व्हेरिएबल एकच व्हेरिएबल वापरणार. सो एचा व्हॅल्यू कुठून येणार, या बॉक्समध्ये येणार. मग ए इज इक्वल टू पार्स इंट. ए काय करणार, पार्स इंट, पार्स इंट F1 डॉट T1 डॉट व्हॅल्यू. आता हे तुम्हाला समजलं असेल याचा अर्थ काय, बरोबर, तुम्हाला समजलं असेल. F1 मध्ये T1 मध्ये जो व्हॅल्यू असेल तो या बॉक्समध्ये म्हणजे ए मध्ये येऊन जाईल. आता एचे डबल करा. सो एचे डबल करण्यासाठी लॉजिक आहे, अरे दोन व्हेरिएबल वापरावं लागेल, थांबा थांबा, एक रिझल्ट पण स्टोअर करावा लागेल ना. व्हेरिएबल ए, व्हेरिएबल ए कॉमा बी. ठीक आहे, दोन व्हेरिएबल वापरावं लागेल. बी मध्ये काय असणार आपला आन्सर, ए इंटू 2. डबल करायचं ना, कोणताही नंबर आपण ऍक्सेप्ट करतोय त्याचं डबल करायचं, ए इंटू 2. दॅट्स इट. आता आपला आन्सर कोणाकडे, बी कडे. त्याला प्रिंट करा. सो बी ला प्रिंट करण्यासाठी काय करणार तुम्ही सांगा, बी ला प्रिंट करण्यासाठी काय करायचं, वरती लिहितो मी डॉक्युमेंट डॉट राईट. काय लिहिणार तुम्ही, आन्सर इज प्लस बी. मग आपला डबल व्हॅल्यू प्रिंट होणार. सो तुम्ही जे काही नंबर इनपुट करता ते मल्टिप्लाय बाय 2 होऊन तुम्हाला आउटपुट भेटणार. दॅट्स इट. क्लोज द स्क्रिप्ट टॅग, क्लोज द बॉडी टॅग, क्लोज द HTML टॅग, कारण बॉडी आपण ऑलरेडी क्लोज केले. दॅट्स इट. बस हे कोड मी तुम्हाला होमवर्क देणार होतं, पण ठीक आहे चला जाऊ दे, मी तुम्हाला करून दिलं. ठीक आहे, कारण 24 मध्ये विचारलं, 25 मध्ये विचारलंय, 26 मध्ये म्हणजे तुमच्या एक्झाम मध्ये परत यायचे चान्स असतात. आणि मग काही लोक म्हणतील सर तुम्ही आम्हाला होमवर्क दिलं आणि हाच क्वेश्चन आला. ठीक आहे बाबा, सॉल्व्ह करून दिलं. ठीक आहे, प्रत्येक क्वेश्चन मी जे आणलेत ना सगळे इम्पॉर्टंट आहेत, म्हणून मला असं वाटतं की बाबा सॉल्व्ह करून दिलेलं बेटर आहे. ठीक आहे, कारण मी तेच क्वेश्चन आणणार आहेत, मी तेच क्वेश्चन आणलेत जे तुमच्या एक्झाम मध्ये आहेत. असं कोणतेही क्वेश्चन उचलून आणलेले नाहीयेत. ठीक आहे, चलो नेक्स्ट. Write a event-driven JavaScript program to display square root of a number using built-in function, using built-in math object. ठीक आहे, आता आपल्याकडे एक फंक्शन असतो, लाईक आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे. ठीक आहे, स्क्वेअर रूट काढण्यासाठी आपल्याकडे एक इनबिल्ड ऑब्जेक्ट असतो. जसं की आपण इथं प्लस काय केलं, आपण प्लस डॉट ए डॉट स्ट्रिंग केलं ना, तसं आपण इथं असं करणार, प्लस डॉट ए डॉट. आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे प्लस डॉट प्लस मॅथ डॉट SQRT. आपल्याकडे असं एक इनबिल्ड ऑब्जेक्ट आहे, काय SQRT. आता SQRTच्या आतमध्ये आपण त्या व्हेरिएबलला लिहिणार, ज्या व्हेरिएबलमध्ये आपला नंबर असेल. बस हा एक इनबिल्ड फंक्शन आहे, हा एक इनबिल्ड फंक्शन आहे. ठीक आहे, हा एक इनबिल्ड फंक्शनचा आपण एक कोड करूयात. ठीक आहे, इनबिल्ड फंक्शनचा आपण एक कोड करूयात. ठीक आहे, राईट अँड इव्हेंट ड्रिव्हन जावास्क्रिप्ट प्रोग्राम टू डिस्प्ले स्क्वेअर रूट ऑफ अ नंबर. ठीक आहे, चलो. सो मला वाटतं हा आपला लास्ट कोड आहे. ठीक आहे, तर हा एक कोड कम्प्लीट करू आणि आपण आजचा लाईक व्हिडिओ जो आहे तो स्टॉप करू शकतो. ठीक आहे, सांगा डॉक टाईप HTML आधी लिहिणार. ठीक आहे, मग त्याच्यानंतर बेसिक टॅग्स मध्ये HTML टॅग, HTML नंतर हेड टॅग नंतर टायटल टॅग. मला त्याच्यानंतर अजून एक कोड आहे, तो एक कोड कम्प्लीट करू. ठीक आहे, टायटल टॅग मध्ये काय देणार तुम्ही, JS कोड द्या, चालेल. JS कोड, क्लोज द टायटल, क्लोज द हेड. ठीक आहे, मग त्याचा बॉडी टॅग. बेसिक टॅग तर क्लिअर आहे. हां, इथून आपलं जावास्क्रिप्ट सुरू करू. स्क्रिप्ट टॅग ओपन झाला म्हणजे कोण, आपलं जावास्क्रिप्ट सुरू होतोय. ठीक आहे, मला एकच व्हेरिएबल वापरायचं आहे, व्हेरिएबल ए. आणि ए मध्ये तो नंबर असणार ज्याचा मला स्क्वेअर रूट काढायचा आहे. व्हेरिएबल मध्ये एकच नंबर ठेवू आणि त्याच्यामध्ये असा नंबर असेल काय काढायचं, ज्याचा स्क्वेअर रूट काढायचा. ठीक आहे, सो ए इज इक्वल टू आपण युजरला सांगू, चला युजरला सांगू, मीच नाही देत, युजरकडनं घेतो प्रॉम्प्ट. युजरला सांगतो एंटर अ व्हॅल्यू. काय सांगणार, एंटर अ व्हॅल्यू. सो युजर याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू पुट करणार. युजरने समजा टाकलं काहीतरी व्हॅल्यू 10, युजरने टाकलं 9. मग त्याचा आन्सर काय आला पाहिजे, 9चं स्क्वेअर रूट काय 3, बरोबर. पण स्क्वेअर रूटचं लॉजिक काय, हे कम्प्युटरला सांगायची गरज नाहीये. स्क्वेअर रूटचं लॉजिक आहे, कारण कम्प्युटर ऑलरेडी माहिती आहे कसं काढायचं स्क्वेअर रूट. कम्प्युटरला ऑलरेडी माहिती आहे कसं काढायचं स्क्वेअर रूट. डॉक्युमेंट डॉट राईट स्क्वेअर रूट ऑफ गिवन नंबर इज. याच्यानंतर आपला आन्सर प्रिंट झाला पाहिजे, बरोबर. पण आन्सरला प्रिंट करण्यासाठी तुम्हाला मॅथ ऑब्जेक्ट वापरावं लागेल. काय वापरावं लागेल, मॅथ ऑब्जेक्ट. सो आता तुम्हाला लिहावं लागेल प्लस मॅथ डॉट SQRT आणि ब्रॅकेटमध्ये कोणत्या व्हेरिएबलमध्ये तुमचा व्हॅल्यू आहे, ए. मॅथ डॉट SQRT ए. दॅट्स इट.
ठीक आहे. तर हा काय करणार, हा ए मधला व्हॅल्यू घेणार आणि त्याचा स्क्वेअर रूट काढणार. काय काढणार, स्क्वेअर रूट काढणार आणि तुम्हाला आन्सर भेटून जाईल. काय भेटून जाईल, आन्सर भेटून जाईल. ठीक आहे. सो तुम्ही 9 इनपुट दिलं तर तुम्हाला आन्सर 3 भेटेल. तुम्ही 25 इनपुट दिलं तर तुम्हाला आन्सर 5 भेटेल. सो जे काय तुम्ही इनपुट करता त्याचं तुम्हाला आउटपुट इथं भेटून जाईल. ठीक आहे. दॅट्स इट. सो नाव विल क्लोज द टॅग्स. थांबा थांबा, हा बघा, हा एक ब्रॅकेट राहिला आपला, हा एचा झाला बरोबर. हा एक अजून एक ब्रॅकेट येणार. ठीक आहे. हा एक अजून ब्रॅकेट येणार. ठीक आहे. हा ब्रॅकेट क्लोज झाला. ठीक आहे. नाव क्लोज द स्क्रिप्ट टॅग, क्लोज द बॉडी टॅग अँड क्लोज द HTML टॅग. दॅट्स इट. ठीक आहे. हा एक इनबिल्ड फंक्शन आहे. हा काय एक इनबिल्ड फंक्शन आहे. कम्प्युटरला माहिती आहे की स्क्वेअर रूट कसं काढायचं, फक्त तुम्ही कम्प्युटरला हा इनबिल्ड फंक्शन द्या. ठीक आहे. चलो, हा एक लास्ट टाईपचा क्वेश्चन आहे. हा एक लास्ट टाईपचा क्वेश्चन आहे आणि हा झाला की आपण आजचा व्हिडिओ स्टॉप करू शकतो. ठीक आहे. चलो, हा क्वेश्चन काय बघा बरं. क्वेश्चन काय बघा बरं. राईट अ इव्हेंट ड्रिव्हन जावास्क्रिप्ट प्रोग्राम टू डिस्प्ले इव्हन नंबर्स बिटवीन 50 to 150. मी या टाईपचे क्वेश्चन्स ऑलरेडी वन शॉट व्हिडिओमध्ये ऍड केलेत बरं का. ज्यांना ना मी आता, मला माहिती आहे हा व्हिडिओ ऑलरेडी खूप लेंदी झालाय. ठीक आहे. तर या टाईपचे क्वेश्चन्स पण विचारतात की तुम्हाला काय करायचं ना, 50 to 150 मधले इव्हन नंबर प्रिंट करा, 50 to 150 मधले ऑड नंबर्स प्रिंट करा, म्हणजे या रेंजमधले इव्हन नंबर प्रिंट करा, या रेंजमध्ये ऑड नंबर प्रिंट करा. असं मी ना 3-4 एक्झाम्पल्स माझ्या वन शॉट व्हिडिओमध्ये कव्हर केलेले. वन शॉट व्हिडिओ. आता फक्त मी एकच क्वेश्चन हा कव्हर करतो. या एकाच क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला सांगेल की इव्हन नंबर कसा प्रिंट करायचा आणि ऑड नंबर कसा प्रिंट करायचा. स्टील तुम्हाला असं वाटते की बाबा मला अजून 2-3 क्वेश्चन असं पाहिजे, तर तुम्ही वन शॉट व्हिडिओला प्लीज रेफर करू शकता. ठीक आहे. पण हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओ मधला एक शेवटचा क्वेश्चन हा असेल. ठीक आहे. पण एक मिनिट, टेन्शन नका घेऊ, घाई नका करू. याच क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला सांगेल इव्हन नंबर कसं काढायचं आणि ऑड नंबर पण कसं काढायचं. ठीक आहे. फक्त एक छोटंसं ऑपरेटर चेंज केलं की इव्हन नंबरचा बनतो ऑड नंबर. ठीक आहे. चलो, मला असं वाटतं क्वेश्चन सगळ्यांनी थोडं नोट करून घ्या, कारण हा थोडा इम्पॉर्टंट कोड आहे. मॅक्झिमम मुलांना हा कोड थोडा डिफिकल्ट जातो. ठीक आहे. म्हणून हा वाला कोड जो आहे मी थोडं लास्टला आणलेला आहे. ठीक आहे. चलो, आता इथं आपल्याला कोणता कोड करायचा आहे, इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम. आता इव्हेंट ड्रिव्हनचं लॉजिक तर तुम्हाला माहितच आहे रे बाबा. ठीक आहे. तर मी काय करतो, डायरेक्ट इथं फॉर्म टॅग ओपन करतो. ठीक आहे. फॉर्म नेम माहिती ना सगळ्यांना, याच्या आधी काय आहे. ठीक आहे. फॉर्म नेम, कारण माझ्याकडे जागा पुरेल. ठीक आहे. फॉर्म नेम इज इक्वल टू F1. फॉर्मचं नाव देतो F1. ठीक आहे. मला एक व्हॅल्यू इनपुट, मला एक बॉक्स एंटर नंबर, नाही थांबा एक मिनिट. राईट अँड इव्हेंट ड्रिव्हन जावास्क्रिप्ट प्रोग्राम. एक मिनिट, इथं आपल्याला फॉर्म बनवायची फक्त एक बटनची गरज आहे. आपल्याला युजरकडे नंबर घ्यायचाच नाही ना, कारण आपल्याला ऑलरेडी माहिती आहे 50 to 150. सो नो नीड टू टेक द इनपुट फ्रॉम द युजर. फक्त आपण एक बटन बनवू इथं. इनपुट टाईप इज इक्वल टू बटन. ठीक आहे. इनपुट टाईप इज इक्वल टू बटन. व्हॅल्यू मध्ये आपण ठेवू क्लिक हिअर और मूव्ह माउस पॉइंटर हिअर. व्हॅल्यू म्हणजे काय, ते बटनच्या आतमध्ये काय डिस्प्ले झाला पाहिजे. ठीक आहे. बटनच्या आतमध्ये काय ठेवू, इव्हन नंबर, म्हणजे हे बटनच्या आतमध्ये डिस्प्ले होणार इव्हन नंबर. ठीक आहे. आणि आपण इथं काय करू ना, ऑन माउस ओव्हर हा फंक्शन वापरू. ऑन माउस ओव्हर आपण एक फंक्शन वापरू. ठीक आहे. ABC हा फंक्शन सुरू होणार ज्यावेळेस आपला माउस जो आहे तो या बटनच्या वरती जाणार. ठीक आहे. कोणतं फंक्शन वापरतो आपण, ऑन माउस ओव्हर. एक मिनिट, ओ स्मॉल आहे बरं का, ओ स्मॉल आहे. ऑन मधला ओ स्मॉल आहे. ऑन माउस ओव्हर हा एक इनबिल्ड फंक्शन आहे. ऑन माउस ओव्हर, M कॅपिटल आहे, O कॅपिटल आहे. ठीक आहे. म्हणजे एक बटन असेल. ठीक आहे. बटनच्या आतमध्ये काय असेल, इव्हन नंबर. आता मज्जा बघा, जादू. जसं माझा माउस पॉइंटर याच्यावरती जाणार, क्लिक केलं का नाही, माझा माउस पॉइंटर फक्त या बटनवरती गेला. जसं माझा माउस पॉइंटर या बटनवरती जाणार, 50 पासून 150 मधले सगळे इव्हन नंबर्स माझ्यासमोर प्रिंट होतील. माउस पॉइंटर गेल्यावरती बरं का, क्लिक नाही करायचं. फक्त याला म्हणतो ऑन माउस ओव्हर. काय म्हणतो, ऑन माउस ओव्हर. दिस इज अन जावास्क्रिप्ट इव्हेंट. जसं माझा माउस पॉइंटर या बटनवरती जाणार, माझं फंक्शन सुरू होणार. काय होणार, माझं फंक्शन सुरू होणार. कोणतं फंक्शन, ABC फंक्शन. आता त्या फंक्शनसाठी कोड करू. ठीक आहे. आता फंक्शनसाठी कोड, आता आपण सुरू करतोय जावास्क्रिप्ट फंक्शनसाठी कोड. ठीक आहे. चलो, क्लोज द फॉर्म टॅग अँड ओपन द स्क्रिप्ट टॅग. आता मी फंक्शनसाठी कोड करतोय. सो मला लिहावं लागेल फंक्शन, आणि फंक्शनचं नाव काय आहे रे,
एबीसी, एबीसी म्हणून एक फंक्शन आहे. ठीक आहे, कर्ली ब्रेसेस ओपन. आता मी फंक्शन बनवतोय. आता मी काय करतोय, फंक्शन बनवतोय. सो मला एकच व्हेरिएबल लागेल, व्हेरिएबल आय. मला एकच व्हेरिएबल लागेल, व्हेरिएबल आय. व्हेरिएबल आय फक्त एवढंच लागेल मला. ठीक आहे, चलो आता डायरेक्ट आपण इथं लूप सुरू करू शकतो. फॉर आय इज इक्वल टू, मला कुठून कुठं इव्हन नंबर पाहिजे. इव्हन नंबर मला सांगा आधी, इव्हन नंबरचं लॉजिक काय. आधी मला सांगा इव्हन नंबरचं लॉजिक काय. मी असं सांगतो. ठीक आहे, इफ. ठीक आहे, बरोबर. इव्हन नंबरचं लॉजिक काय. इथं इफ एल्स वापरायची गरज नाही. पहिली गोष्ट थांबा. इव्हन नंबरचं लॉजिक काय बघा. 50 बरोबर, मग 52 बरोबर. 52 मध्ये जर तुम्ही 2 इन्क्रीमेंट केले, 52 मध्ये समजा तुम्ही 2 इन्क्रीमेंट केलं तर काय भेटणार, 54, जो की एक इव्हन नंबर आहे. इव्हन नंबर 2 इन्क्रीमेंट केलं तरी इव्हन नंबर भेटतो ना, 54. 54 नंतर 2 इन्क्रीमेंट करा, 54 2 इन्क्रीमेंट, 54 ला 2 इन्क्रीमेंट केलं तर 55, 56. मग 56 ला तुम्ही 2 इन्क्रीमेंट करा, तुम्हाला भेटणार 57. 57 ने तुम्ही 2 इन्क्रीमेंट करा, अरे 56. 56 ला तुम्ही 2 इन्क्रीमेंट करा, तुम्हाला भेटणार 58. 58 ला तुम्ही 2 इन्क्रीमेंट करा, तुम्हाला भेटेल 60. म्हणजे तुम्ही 2 इन्क्रीमेंट करत गेले तरी तुम्हाला इव्हन नंबर भेटतोय. समजलं. म्हणजे आपण फॉर लूप वापरू. फॉर लूप कुठून कुठे जाऊ, फॉर लूप आपण 50 पासून 150 पर्यंत जाऊ. म्हणजे मला म्हणायचं काय, आय एम गोइंग टू क्रिएट अ फॉर लूप. फॉर लूप माझं 50 to 150 जाणार. पण आपण नेहमी काय करतो, आय प्लस प्लस करतो ना. आपण नेहमी काय करतो, आय प्लस प्लस करतो. पण आता आपण आय प्लस प्लस नाही करणार. आपण काय करणार, आय प्लस 2 करणार. काय करणार, आय प्लस 2. आय प्लस 2 म्हणजे काय, इन्क्रीमेंट बाय 2. आय प्लस 2 म्हणजे काय, इन्क्रीमेंट बाय 2. 2 ने इन्क्रीमेंट केलं की बाय डिफॉल्ट आपल्याला काय भेटणार, इव्हन नंबर्स भेटणार. काय भेटणार आपल्याला, इव्हन नंबर्स भेटणार. सो मी काय सांगणार, आयचं व्हॅल्यूची सुरुवात कुठून होणार, 50 सेमीकोलन. कुठपर्यंत जाणार, जोपर्यंत आयचं व्हॅल्यू काय भेटत नाही, 150. जोपर्यंत आयचं व्हॅल्यू 150 भेटत नाही तोपर्यंत मी जाणार. पण फक्त एकच चेंज. इन्क्रीमेंट कसं करणार, तुम्हाला सांगावं लागेल. आय इज इक्वल टू आय प्लस 2. नेहमी आपण इथं काय लिहितो, आय प्लस प्लस लिहितो ना. आता इथं आय प्लस प्लस नाही लिहिणार, आपण इथे लिहिणार आय इज इक्वल टू आय प्लस 2. दॅट मीन्स वी आर गोइंग टू इन्क्रीमेंट बाय 2. समजलं का, बस एवढंच आहे कन्सेप्ट. आय इज इक्वल टू आय प्लस 2 म्हणजे आपण 50 पासून 150 पर्यंत जाणार आहे, नो डाऊट. बट आपण इन्क्रीमेंट करणार 2-2. म्हणजे 50 पासून सुरू करणार, 50 प्रिंट होणार, बरोबर. 50 पण प्रिंट होणार, कारण 50 साठी कंडिशन ट्रू आहे ना. 50 प्रिंट होणार, बरोबर. 50 प्रिंट झाला की मग 52 प्रिंट होणार, मग 54 प्रिंट होणार, मग 56 प्रिंट होणार, मग 58 प्रिंट. सो इथं इन्क्रीमेंट होताना 2-2 इन्क्रीमेंट होणार. किती इन्क्रीमेंट होणार, 2-2 इन्क्रीमेंट होणार. ठीक आहे, बस दॅट्स इट. सो आपण इथं डॉक्युमेंट डॉट राईट. ठीक आहे, काय लिहिणार, डॉक्युमेंट डॉट राईट आय. ठीक आहे, आयचा व्हॅल्यू प्रिंट करतोय, बरोबर. आपण इथं काय लिहितो, प्लस आय, आणि इथं आपण डबल कोट्समध्ये लिहितो BR टॅग. आता डबल कोट्समध्ये तुम्ही जे लिहिता ते डबल कोट्समध्ये मी तुम्हाला सांगितलं, डबल कोट्समध्ये आपण जे काय ऍड होतो ऍज इज प्रिंट होतो, पण टॅग प्रिंट होत नाही बरं का. टॅग प्रिंट होत नाही, टॅगचा इफेक्ट येतो. डबल कोट्समध्ये ऍड केल्याने टॅगचा इफेक्ट येतो, टॅग प्रिंट होत नाही. डबल कोट्समध्ये टॅग ऍड केल्याने टॅगचा इफेक्ट येतो, टॅग प्रिंट होत नाही बरं का. सो BR का दिलं, कारण आपला प्रत्येक नंबर न्यू लाईन वरती येणार, येणार. दॅट्स इट. आपला कोड तेवढंच आहे. ठीक आहे, आणि आपण याला क्लोज करू शकतो. क्लोज द स्क्रिप्ट टॅग, क्लोज द बॉडी टॅग अँड क्लोज द HTML टॅग. आपला HTML टॅग क्लोज झाला की आपला आउटपुट येऊन जाईल. ठीक आहे, समजलं का, आपला आउटपुट येऊन जाणार. ठीक आहे, आपला आउटपुट येऊन जाणार. ठीक आहे, क्लिअर. चला, आता फक्त एकच मला सांगायचं आहे, जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये तर इव्हनच्या ठिकाणी, आता तुम्हाला कन्फ्युज कराल ना, इथं इव्हनच्या ठिकाणी इथं ऑड दिला, ऑड. दुसरा कलर वापरू का, रेड कलर वापरतो. हा, इव्हनच्या ठिकाणी फक्त तुम्हाला दिला ऑड. इव्हनच्या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं, ऑड. आणि बाकी सेम 50 पासून 150 मधले ऑड नंबर प्रिंट करा. फक्त तुम्हाला एकच चेंज करायचंय, बरोबर. आता 50 दिलं ना तुम्ही, 50च्या ठिकाणी तुम्ही करा 51. 50च्या ठिकाणी तुम्ही काय करा, 51. मग सगळ्यात आधी प्रिंट कोण होणार, 51. मग 51 प्लस 2 काय होणार, 53. 53 प्लस 2 काय होणार, 55. 55 प्लस 2 काय होणार, 57. 57 प्लस 2 काय होणार, 59. 61 अँड सो ऑन.
सो तुम्ही फक्त काय करा, तुम्हाला फक्त फक्त तुम्हाला समजा ऑड नंबरसाठी पाहिजे असेल, ऑड नंबरसाठी पाहिजे असेल तर तुम्हाला इथं आय इज इक्वल टू 51 करावं लागेल. जर तुम्ही आय, बाकी पूर्ण कोड सेम आहे, बाकी पूर्ण कोड सेम आहे. फक्त इथं तुम्ही बटनवरती इवन नंबर लिहिले ना, बटनवरती याला तुम्ही ऑड नंबर करू शकता. बटनवरती जो तुम्ही इवन नंबर लिहिले ते त्याचा काही संबंध नाही, आउटपुटवरती प्रिंट होणार. ठीक आहे, ऑड नंबर म्हणजे आपल्या बटनच्या आतमध्ये असणार. ठीक आहे, सो ऑड नंबरसाठी काय करणार तुम्ही, आय इज इक्वल टू 51 देणार. सो आय इज इक्वल टू 51 दिला तर तुमचा स्टार्ट कुठून होणार, 51. मग 2 इन्क्रीमेंट करा 53, 2 इन्क्रीमेंट करा 55. समजलं. आणि इव्हन नंबरसाठी काय करणार, इव्हन नंबरसाठी 50 पासून स्टार्ट करणार. पहिला नंबर 50 ठेवायचा, म्हणजे पहिला नंबर इव्हन ठेवा तर पुढचे सगळे इव्हन येणार. कॉमन सेन्स. पहिला नंबर ऑड ठेवा तर पुढचे सगळे नंबर ऑड येणार. ठीक आहे, समजलं का, समजलं का सगळ्यांना. ठीक आहे, चलो. सो हिअर आय वुड लाईक टू स्टॉप, कारण व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा आहे. कारण काय होतं ना, भरपूर मेनी ऑफ द टाइम्स स्टुडंट्स व्हिडिओचा ड्युरेशन बघूनच व्हिडिओ पण करत नाही. ठीक आहे, पण मला एकदम क्रिस्टल क्लिअर तुम्हाला कन्सेप्ट समजायचा होता म्हणून हा व्हिडिओ थोडा लेंथी झाला. अजून तुम्हाला कोडिंगचं प्रॅक्टिस करायचं असेल, अजून तुम्हाला पीवायक्यू पाहिजे असेल, वन शॉट व्हिडिओचा लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. वन शॉट व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स भेटेल पीवायक्यूज, ते पण करून जा, म्हणजे तुम्हाला 100% तुम्हाला कोडिंगमध्ये 5 आउट ऑफ 5 मार्क्स भेटेल. ठीक आहे, चलो, थँक्यू सो मच. जर तुम्हाला सगळं समजलं असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत तुम्ही नक्की शेअर करू शकता. फ्रेंड्सला थोडा हेल्प करा. फ्रेंड्सला रील्स पाठवण्यापेक्षा असं काहीतरी पाठवा रे. कोण पाठवते आजच्या दुनियामध्ये तुम्हाला असं काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह कन्सेप्ट. ठीक आहे, असं काहीतरी पाठवा आणि तुमच्या फ्रेंड्सला मदत करा. ठीक आहे, चलो, बाय.